आवे राम और ये धंधा सब छोड़ काम, इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। अंतर्जामी जानत साचा मन का एक ऊपर वाचा, इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश भरिया खाली नहीं लेश, इतने गोते काहे खाता जब तू अपना भूलन होता। विठाला 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 सब छोर काम, इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता। हरे मायोग बिडदटे भीमरद्यमूरं पुंडरीकाय धातु मुनद्रिहि समागत तिशन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। नमो विश्वरूपा विष्णु माया बापा विष्णु माया बापा पांडुरंगा अपारा गोपा पांडुरंगा। नमो विश्वरूपा विष्णु माया बापा नमो दानेश्वरा उद्योदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयजन्य देवाची हे अतुल देवल धामम हिमशैलावदेहम धरणिवर्कुशानाम दानी नामग्रगण्यम सकल गुण्यदाहनम बाणारा नामदिशम रघुपति प्रिय भक्तम भातजातम नमामि। हरे श्री गुरुध्यान श्री गुरु अर्चने करता मते हिलमंद श्री गुरु विठ्ठल भावी बंदादा कुतिनिज परमानंदात्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकल विद्यांचे आदि करण तेच वंदो श्री चरण श्री गुरुचिते नमस्कारुणी आता आता बिनवाग विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। हरे नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देव माझा प्रभू प्रार्थितो मी। वर्णनामृत संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तार वंदेवानी विनायको कृष्णम नारायण मुंदे कृष्ण मुंदे प्रजप्रियम कृष्णम द्वैपायना मुंदे कृष्ण मुंदे पृथाजुतम। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। ऐसे दे प्रेम काही कळा काही कळा काही कळा 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 कळा, ऐसे दे प्रेम काही कळा काही कळा काही कळा 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 कळा, ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा काही कळा काही कळा 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 कळा, ऐसे दे प्रेम काही कळा काही कळा काही कळा 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 कळा, ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम, कहूं तुझे भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक,
इनके पगवंदन करो नासत विघ्न अनेक। प्रथम ही गुरु को शीश हे बघा, सर्वांनी टाळी वाजवायचे, आनंद घ्यायचा, जास्त वेळ मी तुमचा नाही घेणार आहे। प्रथम ही गुरु को शीश नमाऊं, हरि चरणों में ध्यान लगाऊं। प्रथम ही गुरु को शीश नमाऊं, हरि चरणों में ध्यान लगाऊं। मंगल भवन अमंगल हारे, करहु तुझ शरता तेरा प्यारे। राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम। मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या। हरे पंडित ने हरे ऐसा कर घर अवे राम, और धंधा सब छोर काम। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। अखिल कोटी ब्रह्मांड नायक चराचरामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्मा, भगवान परमात्म्याची चिदविलास शक्ती ब्रह्मचितकलाई साहेब मुक्ताई समर्थ सद्गुश्री गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शिवबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीतील तुम्हा हिसवण वासियांच्या तथा बाहेरून आलेल्या मायबापांच्या चरणारुंदी नुडलेला अभंग, जगद्गुरु जगदवंदनीय देहुनिवासी वैकुंठवासी वैराग्याचे मृत्यूवंत सागर असणारे छत्रपती शिवबांचे आध्यात्मिक गुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून अव्याहत जीवन ज्यांनी समाजासाठी व्यतीत केलं अशा असणारे भगवत संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्री तुकोबराय यांचा जवळजवळ बऱ्याच जणांच्या अपरिचित असलेला 4 चरणाचा हिंदी भाषेतील उपदेशपर प्रकरणातील गोड असा अभंग तुम्हा माय बापांच्या सेवेसाठी निवडला। अभंगाचा अंतरंग विषय असा आहे की चतुर्प्राणी मात्राच्या ठिकाणी जे जीव जन्माला आले त्यापैकी मानव देह जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाला महाराज अभंगामध्ये उपदेश करतायत की भगवान परमात्म्याने गोड असा नर्दी तुला त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे। बडे भाग मानुषेतून पावा सुरदूर लभसत ग्रंथणी गावा साधन धाम मोक्ष कर द्वारा पायी न जे ही मनुजे शरीरा महत् प्रयासाने तुम्हा आम्हाला हा नर्दी त्या ठिकाणी प्राप्त झाला तर तू एक काम त्या ठिकाणी कर। हरे ऐसा कर घर आवे राम, इथं लक्षार्थ वेगळा आहे आणि वाच्यार्थ वेगळा आहे। सारथीन हाताचं हृदय नावाचं एक घर आहे, सारथीन हाताचा देह नावाचं एक घर आहे आणि त्या देह नावाच्या घरामध्ये तो परमात्मा येईल असं काहीतरी तू कर। ऐसा कर घर आवे राम, मग याचा अर्थ अगोदर नव्हता का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। ऐका, तुकोबराय म्हणतात ऐसा कर घर आवे राम, याचा अर्थ अगोदर नव्हता। याचं चिंतन आपण नंतर मांडण्याचा प्रयत्न करू आणि तो परमात्मा याचा असेल तर और धंदा सब छोर काम। काही लोक म्हणले महाराज आम्ही तसंच करतो, भगवंताचं चिंतन करतो। महाराज म्हणले तुम्ही जर इमानदारीनं परमार्थ केला असता तर एवढे गोते खाल्ले, इतने गोते काय हे खाता, जब तू अपना भूलन होता। काही माणसं म्हणली आम्ही त्याला विसरलोच नाही। महाराज म्हणले ते तू म्हणतोय पण त्याला सगळं कळतंय। अंतर्जामी जानत साचा, मन काय एक उपरवाचा, त्या परमात्म्याला काय कळत नाही। ऐका ना, नाथ महाराजांचा एक गोड अभंग आहे, मुंगे के पाव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है। मुंगे के पाव में घुंघरू बाजे वही, हो नाथांचा अभंग आहे, मुंगे के पाव में घुंघरू बाजे वही अल्लाह सुनता है। बघा ना कशी गंमत आहे, त्याला किती कळत असेल मग। आता मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, मुंगीच्या पायातलं घुंगरू केवढं आणि त्या घुंगरामध्ये काय असतं त्याला काय म्हणतात? ते घुंगरामध्ये जे असतं त्याला काय म्हणतात ज्याच्यामुळे आवाज येतो? गोळी। त्याचं वरिंदल मराठी नाव सांगा मला, त्याला वरिंदल मराठीत काय म्हणते? खडा नाही म्हणत त्याला, लोळी बी नाही म्हणत त्याला, त्याचं वरिंदल मराठी नाव सांगा मला खरं काय ते माझ्या ध्यानात नाही। त्याचं ओरिजिनल जे नाव आहे ना त्याला लोलक म्हणतात।
मग मुंगी केवढी, मुंगीच्या पायातलं घुंगरू केवढं, त्या घुंगरातलं लोलक केवढा, ते जर देवाला ऐकू जातं तर आपण शेजाऱ्याचा आपल्या म्हशीसाठी बाटूक कापल्यावर त्याला खडखड ऐकू जाणार. एवढा अलौकिक तो परमात्मा आहे, त्याला सगळं काही कळतं. अंतर्जामी जानत साच्या मन का एक उपरबाच्या. ज्या परमात्म्याला सगळं कळतं तो कुठे आहे? महाराज म्हणले तुका प्रभू देश विदेश. अरे देशात म्हणजे भारत आणि विदेशात म्हणजे अमेरिकेत का? तसं नाही. देश म्हणजे तो माझ्यात आहे आणि विदेशात म्हणजे तो तुझ्यात आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल बरवा. अरे तो कोण आणि हा कोण? तो म्हणजे जो तुझ्यात आहे आणि हा म्हणजे जो माझ्यात आहे. तो म्हणजे जो जगत ब्रह्म आहे, हा म्हणजे तो माझ्यात अहम ब्रह्म आहे. विदेशात म्हणजे तो तुझ्यात आहे आणि देशात म्हणजे तो माझ्यात आहे. आणि असा परमात्मा हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाणा. म्हणून तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेश. असा अभंगाचा सोपा सोपा अर्थ आहे. कीर्तन सांगण्यापुत्र परिअर्धेनं महत्वपूर्ण आपल्या पुण्य पाहून श्री क्षेत्र ईश्वर या नगरामध्ये किम निमित्तानं कीर्तन आहे प्रत्येकाला श्रुत आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं गावातील प्रतिष्ठित मंडळीच्या पुढाकारानं आणि हरिभक्तपरायण परमपूजनीय परमादरणीय प्रभाकर बाबा सुरश यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली या सर्व महाराज मंडळीचे उपस्थित, मला सर्वांचे नाव माहित नाही बाबा, सुंदर ज्यांनी गायन केलं ही सर्व गायक मंडळी, जे मृदंगाचार्य त्या ठिकाणी आहे ही मृदंगवादक मंडळी, आज तुम्ही सर्व श्रोतेगण. आणि खरं तर या ठिकाणी आज सुंदर असा योग त्या ठिकाणी आहे की अर्जुन दादा खोतकर, भुतेकर भैया आदी करून सर्व मंडळी या ठिकाणी. त्यांनी सांगितलं मला वाटलं भोजन करतील जातील, ते मग नुसतं भोजन नाही भजन बी आहे. ठीक आहे तुम्हाला जोपर्यंत थांबायचं तोपर्यंत थांबा म्हटलं, कारण या मंडळीला वेळ नसतो. आणि खरं म्हणजे हा जेव्हा मेळ होईल ना तेव्हाच एक अलौकिक खेळ त्या ठिकाणी भारतामध्ये होईल. लक्षात घ्या नाही का? जेव्हा राजसत्ता आणि धर्मसत्ता जेव्हा एकत्र येईल ना तेव्हा एक अलौकिक त्या ठिकाणी निर्माण होत असतं. आणि मग त्या ठिकाणी तेही म्हटले माऊली मी थांबणार आहे. मलाही त्या ठिकाणी बरं वाटलं. अनेक कार्यक्रमात भाऊंची आमची त्या ठिकाणी भेट झाली, परंतु असं थांबणं कुठं त्या ठिकाणी जमलं नाही. आणि खरं तर पुढाऱ्यातले वारकरी जर कोण असेल तर अर्जुन भाऊ त्या ठिकाणी आहेत. आणि मला त्यांनी सांगितलं भुतेकर दादांनी मी सुद्धा त्या ठिकाणी भजन करतो म्हणले. खूप बरं वाटलं मला त्या ठिकाणी, आनंद वाटला. आणि मला तर असं वाटतं की जालना जिल्ह्यामध्ये बाबा महाराज सातारकरांचं नाव घ्यायला लोक घाबरत होते, तेव्हा त्यांना आता जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आणलं. हे एक अलौकिक त्या ठिकाणी आहे आणि परमार्थामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे. अशी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरं तर मला एक अलौकिक आनंद या ठिकाणी वाटला. नुसतं ज्ञानदान नाही तर अन्नदान एक अलौकिक वाटलं. आम्हाला दररोज समाज भेटतो. आता 28 कीर्तन माझी या महिन्यामध्ये आहेत, परंतु तुमच्या गावाचं कीर्तन माझ्या स्मरणात राहील. त्याचं एकमेव कारण असं आहे की अनेक ठिकाणी लोकायला जेवायला पत्रवाळे असतात पण इथं ताटा आहे, हे पहिल्यांदाच त्या ठिकाणी मी पाहिलं नाही का. एक अलौकिक आहे नाही का. आणि साऊंड सिस्टम वगैरे सर्व वातावरण. आणि खरं सांगू का तुमच्यासाठी आज दिवाळी झाली नहीं का। 12 महीने में दिवाली एक बार आती है, लेकिन इस माध्यम से तुम्हारे गांव में दिवाली 2 बार आई है नहीं का। असे एक अलौकिक वातावरण या ठिकाणी, सर्व अशी रोषणाई आहे, सुंदर वातावरण त्या ठिकाणी आहे। मला जशी सेवा करता येईल तशी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे, जास्त वेळ घेणार नाही। मी बाबाला फोन करत होतो की माझ्या तोंडामध्ये खूप फोड आलेले आहेत नाही का। ते म्हणले लोकायला फोड उचलून या नाही का, अवघड होईल। आणि आलो त्या ठिकाणी आल्यानंतर खूप समाधान वाटलं। गव्हाणे दादा ही सगळी मंडळी त्या ठिकाणी भेटली आणि खूप आनंद त्या ठिकाणी वाटला। नंतर मला कळालं की या गावात मी एकदा कीर्तन करून गेलेलो आहे। नंतर मला सरपंच ती दादा भेटले नाही का, त्यांनी सांगितलं माऊली आम्ही तुमच्या घरून येऊन गेलो, त्या ठिकाणी तुम्ही एक कीर्तन करून या ठिकाणी गेले, पण आम्ही दररोज त्या ठिकाणी फिरत राहतो, आमच्या काही लक्षात राहत नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवला, हा मला त्या ठिकाणी आनंद आहे। आणि तुमचा हा स्वर्ण महोत्सव त्या ठिकाणी म्हणजे 50वे वर्ष, सप्ताहाचे काही टप्पे असतात, ऐका, सप्ताहाचे काही टप्पे असतात। अरे 12 वर्ष पूर्ण झाले त्याला तपोपूर्ती सोहळा म्हणतात, 24 वर्ष पूर्ण झाले त्याला द्वितपोपूर्ती सोहळा म्हणतात, 25 वर्ष पूर्ण झाले त्याला रौप्य महोत्सव म्हणतात, 36 वर्ष पूर्ण झाले त्याला त्रितपोपूर्ती सोहळा म्हणतात, 50 वर्ष पूर्ण झाले त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात, 75 वर्ष पूर्ण झाले त्याला अमृत महोत्सव म्हणतात, आणि 100 वर्ष पूर्ण झाले की त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात।
तुम्ही आता अर्ध्यावर त्या ठिकाणी आलेले आहात. मी परमात्म्याला अशी प्रार्थना त्या ठिकाणी करतो की तपोपूर्ती नाही, द्वितपोपूर्ती नाही, त्रितपोपूर्ती नाही, रौप्य महोत्सव नाही, अमृत महोत्सव नाही, सुवर्ण महोत्सव नाही, तर तुमच्या सप्ताची शताब्दी पूर्ण व्हावी आणि तो आनंद पुढच्या पिढीनं त्या ठिकाणी घ्यावा. कारण संस्काराची शिदोरी जर मिळत असेल ना दादा, तर ती इथं मिळते. खरं तर माझं काम आहे व्यसन मुक्तीचं, मला ते करायला आवडतं. पण तुमच्या गावात कोणी पित नाही असं मी ऐकू नये. पण जिथं आपला मराठा पाटील राहतो ना तिथं पित नाही असं होत नाही. फक्त एवढंच आहे, काही लोक थोडी भारी पितात आणि काही हलकी पितात, पण आपली माणसं पितात ही गोष्ट तितकीच खरी आहे. विडाला 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 सांगू का, हा तुमचा यज्ञ आहे, परंतु लोक यज्ञामध्ये तूप टाकतात. मी विरोधात आहे, अशातला प्रकार नाही. माझं असं मत आहे, यज्ञात तूप जाळण्यापेक्षा गरीबाच्या लेकराच्या शिक्षणावर ते खर्च करावा आणि त्या यज्ञामध्ये आपल्या व्यसनांची आहुती द्यावी. खऱ्या अर्थाने हे यज्ञ करायची आज आमच्या धर्माला गरज आहे. इकडे येण्याची आम्हाला नितांत गरज आहे. आणि ते सुंदर वातावरण त्या ठिकाणी तुम्ही निर्माण केलं नाही का. आणि जाताना एवढंच सांगून जाईल, अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करा. खऱ्या अर्थानं सुवर्ण महोत्सवाचा आपल्याला त्या ठिकाणी खरा फायदा होईल. बस एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि अभंगामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. अभंग वेगळा घेणार होतो, पण महाराज म्हटले रामकथा या ठिकाणी चालू आहे. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अनु अति मन भावन. मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुत शरथ अजर बिहारी. सिया राममय सब जग जानी. अरे मी तरी अभंग त्या ठिकाणी रामायणाला अनुसरून घेतला असला तरी मी रामायणातलं काही सांगणार नाही बाबा. हे तितकंच खरंय, कारण तो शिल्लकचा शहाणपणा होईल. विडाला मला प्रभू रामचंद्र एक असा आदर्श व्यक्तिमत्व आहे की दुश्मनाच्या हृदयात सुद्धा ज्यांनी घर निर्माण केलं ना, अरे ते म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. दुश्मनाच्या हृदयात सुद्धा जे त्या ठिकाणी प्रतिस्पर्धीला देखील त्या ठिकाणी त्यांची आवड आहे ते राम आहे. गोड एक किस्सा, छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्राने रावणाला मारलं आणि रावणाला मारल्यानंतर मंदोदरीच्या मनात विचार आला, राम आमचा आदर्श का आहे. त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो तुम्हाला. मंदोदरीच्या मनामध्ये एक विचार आला की जो त्रैलोक्याधीश रावण होता, जो त्रैलोक्याला हरवणारा होता, देव ज्याच्या पायाखाली होते, 9 ग्रह ज्यांनी पालथे केले, असा माझा पती आहे, पण याला मारणारा कसा असेल. तिच्या मनात आलं. कुणाच्या? मंदोदरीच्या. आणि मंदोदरी सकाळीच गेली की माझ्या नवऱ्याला ज्यांनी मारलं मला त्याला बघायचं आहे. प्रभू रामचंद्रजी, आणि का मारला असेल, अशी कुठली शक्ती याच्याकडे असेल की यांनी माझ्या नवऱ्याला मारलंय. ऐका, मंदोदरी सकाळीच गेली, सकाळची वेळ होती. आणि मंदोदरी जेव्हा गेले तेव्हा प्रभू रामचंद्र पूर्वेकडे तोंड करून बसले होते, पश्चिमेकडून मंदोदरी माता आल्या आणि नुसती मंदोदरीची सावली पाहिल्याबरोबर ताटकन प्रभू रामचंद्र उभे राहिले आणि नमस्कार केला. माँ, आपको दुख हुआ है माँ, लेकिन रावण का स्वभाव अच्छा नहीं था माँ. कौशल्य मातेने एकदा विचारलं होतं, राम तूने रावण को मारा? राम जी ने कहा, माँ रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा. माँ रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा. त्याच्यातला जो मीपणा होता त्याने त्याला मारलं, मी त्याला मारलंच नाही. आई, हा त्याचा अर्थ आहे नाही का. मैंने मारा, मी आहे सगळं काही. ही वृत्ती त्या ठिकाणी होती. तेवढ्यात मंदोदरीला जेव्हा पाहिलं, तटकन उठून उभी राहिले प्रभू रामचंद्र. सांगितलं, आई तू कशी काय आलीस? तुला दुःख झालं असेल मी तुझ्या नवऱ्याला मारलं. मंदोदरीने सांगितलं, त्यांना मारलं याचं मला दुःख नाही, पण कोणी मारलं तो कसा आहे ते पाहण्यासाठी मी आले. पण आता मला कळालं प्रभू तुम्ही त्याला का त्यांना का मारू शकले. म्हटले का? म्हटले माझा एक नवरा होता की दुसऱ्याची स्त्री त्याने पळून आणली, आणि तू एक आहे की दुसऱ्याच्या स्त्रीची नुसती सावली पाहिली की पटकन हात जोडून उभा राहिला. हा तुझ्यातला त्याच्यातला फरक आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे सगळं घडलं. हे प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. विठाला 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 विठाला
रामचरित मानसची कथा तुम्ही श्रवण करत आहात म्हणून सहज चिंतन आठवलं. हाच अभंग त्या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबरे आणि तुम्हा आम्हाला उपदेश केला. भगवंताने गोड नर्दे तुम्हाला प्राप्त करून दिला. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पुन्हा पुन्हा सगळं भेटेल पण देवाची प्राप्ती करणारा जो नर्दे आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्ही का जगत आहात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? तुम्ही का जगत आहात? कुणाकडे उत्तर नाही. काय म्हणतील महाराज, बस पोरं सोरं ढोरं वासरं हे साईड कुत्रे माजरे पण जगू लागले. तरुण सागर महाराज सांगायचे, मी त्यांचा खूप फॅन होतो भाऊ बरं का. मला खूप आवडतं व्यक्तिमत्व होतं ते. सांगायचे मेरे पास कॉलेज में पढ़ने वाला कॉलेज स्टूडेंट आ गया. व्हाट कॉलेज एंड बट नॉलेज. कॉलेज में पढ़ने वाला कॉलेज स्टूडेंट आया. मैंने उससे पूछा भैया तू क्या करता है? बोले कॉलेज में जाता हूँ. बोले कॉलेज में क्यों जाता है? बोले पढ़ाई करने के लिए जाता हूँ. बोले पढ़ाई क्यों करना चाहता है? बोले पास होने के लिए करना चाहता हूँ. बोले पास क्यों होना चाहता है? बोले प्रमाण पत्र पाने के लिए. बोले प्रमाण पत्र क्यों चाहता है? बोले सर्विस लगने के लिए. बोले सर्विस क्यों चाहता है? बोले पैसा कमाने के लिए. बोले पैसा क्यों चाहता है? बोले खाने के लिए. बोले तो खाना क्यों चाहता है? बोले जीने के लिए. और उन्होंने कहा, मैंने आखिरी बार उससे प्रश्न पूछा तो जीना क्यों चाहता है? बोले पता नहीं. हेंद्रेपणा एक नाही. मला सांगा मी का जगत आहे हे आम्हाला संतांनी दाखवलं. विठाला विठाला आणि तुम्हाला जो नर्दे प्राप्त झाला त्याच्या 4 कारणाच्या पलीकडे सांगितलं. ऐका. अरे पाप पुण्य ज्ञान आणि अज्ञान. पापाने नर्दे मिळाला नाही. पापाने पशु होईल पण पशुला हा आनंद नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. अरे उत्तम मध्यम भोग भोगते. पुण्याने देव होईल पण देवाला आनंद नाही. देवाचं देवत्व कुठपर्यंत? ते तंभुक्ता स्वर्ग लोकमिशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकमिशन्ते एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना गतागतम काम कामाल बनते. जो पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. काय येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याने देव होईल पण देवाला हा आनंद नाही. तो आनंद असता स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्माम. अरे त्यांनी त्या ठिकाणी ही इच्छा केली नसते. ऐका. ज्ञानाने मोक्ष आहे पण मोक्षात आनंद नाही. एवढं वेदांत मी प्रभाकर बाबा समोर तरी सांगू शकत नाही कारण त्यांचे बरेच ग्रंथ सुटलेले आहे आणि मी वाटेक नापास माणूस आहे. हा प्रॉब्लेम नाही. आणि कुठे शिक्षण नाही झालं भाऊ माझं जास्त. म्हणजे एवढाही बोळा नाही. मी 5ला 5च म्हणतो पण त्याच्यामुळे त्यांचे खूप ग्रंथ सुटलेले आहेत. नाही का. पाप पुण्य ज्ञान. ज्ञानाने मोक्षे भावेन देवम कलया नरेंद्रो धनेन कांता कपटेने शत्रुम सत्यने मित्रम कृपयाचे पुत्रम ज्ञानेन मोक्षम मोक्षमान येते असं वर्णन केलेलं आहे. ज्ञानानं मोक्ष आहे पण मोक्षामध्ये आनंद नाहीये. मग अज्ञानाने जीव होईल. मग त्याच्या पलीकडे नर्दय भेटला तर तू काय करावं? अभंगाचं पहिलं चरण.
तुला हा नरदेव प्राप्त झाला, तू एक काम कर, ऐसा कर घर आवे राम. अरे या 3.5 हाताच्या घरामध्ये तो राम येईल असं कर. मग या ठिकाणी प्रश्न असा आहे, जोपर्यंत आमच्यात राम आहे तोपर्यंत आम्ही चालू शकतो, बोलू शकतो, सगळ्या क्रिया करू शकतो. आणि आमच्यातला राम गेला की मग आम्हाला गावाच्या बाहेर न्यावं लागतं. मग तुकोबराय बोलतात, ऐसा कर घर आवे राम. याचा अर्थ आपल्यात राम नाही. श्रीमद भगवद्गीता सांगते, सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानम् अपोहनञ्च वेदेश सर्वे रहमेव वेदो वेदान्ते तद्वेद वेदैव असं वर्णन केलेलं आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो. मग तुकोबराय बोलतात, ऐसा कर घर आवे राम. श्रीमद भगवद्गीता सांगते, सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. चला ज्ञानोबराय सांगतात हरिपाठामध्ये, सर्व घटी राम सर्व घटी राम देहा देही ऐसा कर घर आवे राम. सिस्टम खूप सुंदर आहे. ऐसा कर घर आवे राम. तुकोबराय म्हणतात, ऐसा कर घर आवे राम. याचा अर्थ अगोदर राम घरी नव्हता. आणि ज्ञानोबराय बोलतात, सर्वा घटी राम देहादेही एक. मग आता मला सांगा, तुकोबराय म्हणतात ऐसा कर घर आवे राम, याचा अर्थ अगोदर नव्हता. आणि ज्ञानोबराय म्हणतात सर्वा घटी राम देहादेही एक, याचा अर्थ अगोदर होता. मग मला सांगा, ज्ञानोबरायचं खरंय का तुकोबरायचं खरंय? मग आम्हाला हे कळलं असतं, तुला का आलं इथं? खरं कोणाचं आहे? दोघांचा एकच अवतार आहे, महाविष्णूचा अवतार. सका माझा ज्ञानेश्वर म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. मग ज्ञानोबराय म्हणतात सर्व घटी राम देहादेही एक. आणि तुकोबराय म्हणतात ऐसा कर घर आवे राम, याचा अर्थ अगोदर नव्हता. ज्ञानोबराय म्हणतात अगोदर होता. मग खरं कोणाचं आहे? दोघांचं खरं आहे. समजा तुम्हाला नवरा बायकोचं भांडण मोडलेलं, तुम्हाला सांगतो दोघीचं खरं आहे. कसं कोणाचं खरं आहे? मग दोघांचं पण खरं आहे. दोघांचं कसं खरं असेल हो? मग एकालाही खोटं आपण म्हणू शकत नाही ना. पण कधी कधी दोघांचं खरं असतं. ऐका, हा रोड कुठं चालला? इकडे. आणि येतो कुठून? जालना टू घनसावंगी. ऐका ऐका, कधी कधी दोघांचं पण खरं असतं. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. जालन्याहून गाडी निघली घनसावंगी. एसटी मध्ये फुल गर्दी आहे. आणि एसटीचा प्रवास लय खतरनाक असतो भाऊ. मी लय दिवस केला. मी लय शून्यातून इथं आलेलो बरं का, नाही का. त्याच्यामुळं मला बऱ्याच गोष्टीची जाणीव आहे. खूप दिवस एसटीने फिरलो भाऊ मी. आणि एसटीनं फिरणं आमच्या महाराज लोकांची लईत देईन, नाही का. आणि असं धोत्रावाला दिसला की अजून लोक मजा घेऊ. लोकात डोक्यात एकच भरलेलं आहे, जे नसतो धोत्र त्याला काय कळतं फोत्र. आणि फार पण मला आमच्या गुरु महाराजांनी एक आयडिया दिली होती. तेव्हापासून मला ती आयडिया सुचली. तेव्हापासून मला एसटी जागा भेटली ना, असं कधी झालंच नाही. ती आयडिया मी तुम्हाला देऊन जातो, तुम्ही प्रयोग करा. मी काय करू सुराशी बाबा, मला कधी एसटीने जायचं असलं ना, मला माझ्या गुरु महाराजांनी दिलेली आयडिया होती ती. तुम्ही उद्या तुम्ही आचरणात आणू शकता ती. तर मी असे डाळण तांदूळ असे शिजून न्यायचे घरून पन्नीत, असे पतले पतले करून. आणि मग लोक ते सीटवर टाकतात ना, कोणी उपरनं कोणी काय टाकायचं. मग मी काय करायचो, सीटवर असं जायचं, समोर किती गर्दी असू द्या, ते सीटवर टाकून द्यायचं. ते डाळण तांदूळ शिजलेले थोडे, त्या सीटवर कोणीच बसेना. तिथं कोणी गेलं, अर्र कोणतरी वकेले तिथं जायचं, ते अर्र कोणतरी वकेले. मग मी हळूच जायचो. मी त्याला म्हणतो, काका इकडे सारखं थोडं. ते म्हणा, अरे महाराज तिथं कोणी वकेले. मी म्हणतो, मी लय थकेले हो इकडं. मी लगेच ते पुन्हा पन्नीत भरून घ्यायचं. दुसऱ्या एसटीत काम येईल मग ते. हा प्रयोग केला मी लय दिवस. तुम्ही करून पाहू द्या.
कधी कोणी बसलं त्या सीटावर तो मला म्हणा, कारण मला माहित होतं डाळ आणि तांदूळ आपल्या घरचे नाही का फार कठीण असतं. अशी जालन्याहून गाडी निघली, फुल एसटीत गर्दी आहे, फुल एसटी मध्ये गर्दी आहे आणि जालन्याहून गाडी निघली आणि एक चट्टापट्ट्या शर्टावाला एका माणसाला सांगितलं कंडक्टरनं, चला लवकर घुसामध्ये, लवकर फाटक बंद करायचंय. ते मध्ये घुसलं, चला. मग ती गाडी निघली जालना टू घनसावंगी. अरे आणि मग गाडी जेव्हा निघली तिथून मग पहिला स्टॉप आला. कोणता स्टॉप आहे मला इकडे माहित नाही. रोहनवाडी. दुसरा पुढे वडगाव, पाचन वडगाव, बाबांचं गाव. वडगाव फाट्यापर्यंत गाडी गेली आणि मग तिथं एक माणूस उतरला आणि जो कंडक्टरनं तो माणूस लोटला होता, गाडी चल बस, तो तिथं बसला त्या सीटवर आणि लगेच कंडक्टर तिथे जवळ गेले, चला तिकीट. तो म्हणला घनसावंगी द्या. कुठून बसला? तो मला इथूनच बसलो. कंडक्टर भयान. ते म्हणले महा देखत हा जालन्यात घुसला आणि हा म्हणतो इथंच बसला. आता मला सांगा, कंडक्टरचं खरंय का त्या प्रवाशाचं खरंय? कंडक्टरचा प्रश्न काय होता, तू कुठं बसला, कुठून बसला, त्याला जागा कुठे भेटली होती वर? ते मला इथूनच बसलो. मग मला सांगा खरं कोणाचं आहे? मग मला सांगा, तो अगोदर एसटीत नव्हता काय? तो एसटीत उभा होता, सामान्य रूपाने होता, पण जेव्हा त्या सीटवरून माणूस उतरला तेव्हा त्याला तिथे जागा भेटली. तसा सामान्य रूपानं परमात्मा सर्वांच्या शरीरात आहे, पण हृदय नावाच्या सीटवरून जेव्हा काम क्रोध खाली उतरतात तेव्हा परमात्मा त्या सीटवर त्या ठिकाणी बसत असतो. हे त्याचं उत्तर आहे. विठाला विठाला घातले बाहेर राहिला काम क्रोध वैरी घातले बाहेरी राहिला भितरी पांडुरंग. किंवा काम क्रोध केले घर रेते. आणि जसं तिथं तो परमात्मा ती उभं राहणं त्याची साधना आहे आणि नंतर तो परमात्मा हृदयाच्या सीटवर विराजमान होतो. ऐसा कर घर आवे राम. मग ऐसा कर घर आवे राम, हृदयामध्ये मी रामू. रामाचे 4 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये, ऐका. पहिला राम घट में बैठा, दूजा राम दशरथ का बेटा, तिजा राम सबसे न्यारा, चौथा राम जगत पसारा. 4 राम सांगितले. मला सांगा, राम जन्माला येण्याच्या अगोदर दशरथ राजाच्या किती पिढ्या झाल्या? तुम्हाला त्याची यादी देतो. सूर्य, मनु, इक्ष्वाकु, त्रिधन्वा, त्रयारुण, हरिश्चंद्र, हरित, रोहित, कारुक, उरुक, बाहुक, समंजस, सगर, अंशुमानू, ऋतुपर्ण, सुदास, सौदास, कलमास्पाद, अश्मक, बिलिबिली, खटवांग, आज, दशरथ, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. किती झाले? तुमच्या लक्षात असलं आमचे कीर्तन काय चालले असते. आणि तुमच्या लक्षात न राहणे हेच आमच्या लोकांचं भांडवल आहे. विठाला सूर्य, मनु, इक्ष्वाकु, त्रिधन्वा, हरिश्चंद्र, हरित, रोहित, कारुक, उरुक, बाहुक, समंजस, सगर, अंशुमानू, ऋतुपर्ण, सुदास, सौदास, कलमास्पाद, अश्मक, बिलिबिली, खटू, दशरथ, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. मला सांगा, राम जन्माला येण्याच्या अगोदर राजा दशरथाच्या हृदयात जो होता त्याचं नाव आहे आत्माराम. पहिला राम घट में बैठा, दुजा राम दशरथ का बेटा. नाही का? जेव्हा राहिले यज्ञ मोडिले, कीर्तन पळाले ब्राह्मण, नाही का, अशी अवस्था जेव्हा निर्माण होते, नाही का, बाडे खला बहु चोर जुआरा, परधन पर लंपट परदारा, जिनके यह आचरण भवानी, जाने निशिचर सब यह प्राणी, मानु ही मातु पितु नहीं दे, सज्जन कर करवा वही से. क्या बात है. बारे खलबू चोर जुआरा, परधन पर लंपट परदारा, जिनके आचरण भवानी, जाने निश्चर सबई प्राणी, मानो मातु पितु नहीं देवा, सज्जन कर करवावी सेवा, मंगल भवन मंगल हरि, प्रभु सुदशरथ हाजिर बिहारी, शिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जोग पाणी. जेव्हा अशी धर्मावर ग्लानी येते, रामाला न मानणारे त्या ठिकाणी निर्माण होतात. खरं तर आपलं भाग्य महाराज आता की 22 तारखेला प्रभू रामचंद्र माझे विराजमान होत आहेत, नाही का. आणि सगळ्या लोकांना आनंद आहे.
हिंदू मुस्लिम सर्वांना आनंद आहे की प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसणार आहे. आता ज्याला आनंद नाही त्यांचा दोष नाही तो. जिसके मुख में दात नहीं वो चने चबाना क्या जाने, जो हिंदुस्तान की ही औलाद नहीं मेरे राम लला को क्या जाने. जो हिंदुस्तान मधला नाही त्याला रामकृष्ण त्या ठिकाणी काय कळणार आहे. प्रभू रामचंद्र विराजमान होतील. एक अलौकिक आहे. हिंदू धर्माला चांगले दिवस आलेले आहे गड्या. फक्त आपण व्यसनातून मुक्त झालेले पाहिजे. भोतेकर दादा तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्ही एक वाक्य फार सुंदर वापरलं नाही का. आम्ही जेव्हा बसलो त्यांना भाऊ 13-13 वर्षाचे पोरं आमच्याकडे भरती आहे दारू सोडायला. मुस्लिमाची पोरं नाही त्याच्यात. आपले जे सगळे माळी कोळी तेली तांबोळी सुतार कुंभार लोहार सगळी हिंदूची अवलाद आहेत आपली. हे सगळ्यात मोठी शोकांत एवढा लेकरे अक्षरशः भरती. अरे फार मोठं आहे, अवघड आहे. खरं सांगू का तुम्हाला भाऊ, मला जर कोणी विचारलं नाही जगातला श्रीमंत कोण आहे, मी एकच उत्तर देईल. टाटा बिर्ला धीरूभाई अंबानी लक्ष्मी मित्तल हे माझ्या नजरेत श्रीमंतच नाही. माझ्या नजरेतला एक श्रीमंत सांगू का तुम्हाला, ज्याची अवलाद चांगली निघाली ना गाड्या, तो या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. नाहीतर अवघड झालेली परिस्थिती का. ज्यांची मुलं चांगले निघाले तो या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. मला भाऊ एक शब्द बोलले की मी असलो की माझे बाबा तिखट कमी खातात म्हणे. म्हणजे सात्विक मर्यादा आहे, सात्विक आनंद त्या ठिकाणी आहे. हे आता भेटत नाही कोणाच्या घरात पाहायला. कोणी कोणाचा मेळ राहिला नाही, कोणाचा कोणाला ताळा राहिला नाही. पण ज्याच्या घरामध्ये कुटुंब त्या ठिकाणी एकत्र आहे ना, नाही का. सानंदम सदनम सुदास्य सूर्य कांता मृदू भाषिणी सन्मित्रम सदनम सोयस्त्रती चादनापरा सेवका आतिथ्यम शुभजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधू संगम उपासते सततम धन्य गृहस्थाश्रम. ज्या गृहस्थाश्रमामध्ये भगवंताचं चिंतन आहे, भगवंताची भक्ती आहे, तिथंच खरा आनंद राहिलेला आहे. आज नाहीतर लय अवघड झालं. आणि लहान लहान मुलं दारू प्यायला लागले. त्याचं कारण मला एक वाक्य त्यांनी फार गोड वापरलं. म्हणले माऊली याला सगळ्यात कारणीभूत राजकारण सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे एका राजकीय क्षेत्रातल्या माणसाच्या मुखातून हे शब्द विशेष वाटले मला. आणि ही गोष्ट खरीच आहे. अनन्यता राहिली नाही त्या ठिकाणी. एका क्वार्टरवर आम्ही त्या ठिकाणी काही करू लागलो. ही दुर्दैवाची बाब आहे, सगळ्यात मोठी खेदाची बाब त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून असे जेव्हा वातावरण निर्माण होतं, देवाला न मानणे मायबापाला न मानणे, तेव्हा परमात्मा अवतार धारण करतो. तुझ्या राम दशरथ का बेटा तिजा राम सबसे न्यारा, बिनु पदा चलाई सुनई बिनु काना, बिना कर्म करही विधी नाना, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बक्ता बडू जोगी, तनु बिनु तरस नयन बिनु देखा, बिना ग्रही बिनु बस असे. क्या बात है. बिनु पद चले सुनई बिनु काना, बिना कर्म करे ही विधि नाना, आनंद रहित सकल रस भोगी, बिनु बानी बक्ता बडू जोगी, तनु बिनु तरस नयन बिनु देखा. हे रामाच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन गोस्वामी तुलसीदासाने केलेलं आहे. निर्गुण स्वरूपाचं वर्णन. तिजा राम सबसे न्यारा, निर्गुण निराकार परमात्मा. अरे चौथा राम जगत पसारा. तुम्ही आम्ही एकमेकाला राम राम म्हणतो, असे 4 राम आहे. मग यातला जो आत्मा राम आहे त्याला तू हृदयात स्थित कर, ऐसा कर घर आवे राम. मग त्या परमात्म्याला कोणी आणलं. अलीकडे चला, जनाबाई त्या ठिकाणी सांगते, मी आणलं. धरीला पंढरीचा चोर, 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 गळा दुनिया चोर, धरीला पंढरीचा गळा दुनिया चोर, धरीला पंढरीचा
हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. जसा त्या जनाबाईनं आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला कोंडलं तसं तू सुद्धा ऐसा कर घर आवे राम और धंधा सब छोर काम धंधा सब अनेक उदाहरणं देता येईल. अजून कोणी आणलं त्याला? सुरदास प्रभू भजन करून जेव्हा निघाले खड्ड्यात पडणार तेव्हा परमात्म्याने हात धरला. कोण आहे तू? म्हटले मी गुराकी आहे. तू गुराकी असू शकत नाही. गतीर प्रताप प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जोया जगाते चालिता वृक्षाचे पाने. विश्वाचा मालक आहे तू. तेवढ्यात भगवंताने झटका मारला, निघून गेले. सूरदासानं सांगितलं, अरे तू माझ्या हाताला झटका मारून जाशील नवल नाही, तू माझ्या हृदयातून जाऊन दाखव, कारण मी तुला हृदयात साठवलंय. हात छोड कर जावत है दुर्बल कहावे मोए, मेरे हृदय से प्रभु जावे मर्दन कहावे तो. जसा त्या सूरदासाने हृदयात आणला तसा तू सुद्धा ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंधा सब चोर काम और. आणि परमात्म्याला घरी आणायचं असेल तर दोन भक्ती आहे. एक आहे विरोधा भक्ती आणि एक आहे सख्य भक्ती. एकतर अतिप्रेम करणारा माणूस माणसाच्या लक्षात राहतो, नाही तर अतिविरोध करणारा माणूस लक्षात राहतो, नाही का? आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये खलनायक असतातच. असा कोणता माणूस त्या जीवनात खलनायक नाही म्हणून. काल परवा जालन्यामध्ये जी घटना घडली, महाराज खूप तळतळ त्या ठिकाणी, नाही का? गजूभाऊची माझी एक दोन वेळेस भेट झालेली. भैया खूप निरागस व्यक्तिमत्व त्या ठिकाणी, नाही का? प्रत्येकाच्या जीवनात विरोधक आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी आहेच. मग माणसाच्या दोन माणसं पक्के लक्षात राहतात. एक आपल्यावर जो प्रेम करतो तो, आणि एक आपल्या जो विरोधात आहे तो. पण माणसानं दोन्हीवर बी प्रेम केलं पाहिजे. विरोधकापासून बी माणसाला लय शिकायला भेटतं की सांभाळून चाल म्हणून. मी एक शेर ऐकलं होतं भाऊ, कीर्तन शेर म्हणू नये कारण 1.25 शेर आहे, पण एक शेर मी ऐकला होता. हम फूलों से प्यार नहीं करते क्योंकि वो समय आने पर मुरझाते हैं. हम फूलों से प्यार नहीं करते क्योंकि वो समय आने पर मुरझाते हैं. हम तो कांटों से प्यार करते हैं, वो घुसकर याद दिलाते हैं कि भैया जरा संभाल के चल. विरोधक ध्यानात राहतो माणसाच्या. पण माणसानं भगवंताची विरोधा भक्ती केली पाहिजे. इथं शिक्षक लोक बसलेले असतील. माझं काही जास्त शिक्षण झालेलं नाही भाऊ, बरं का? माझं शिक्षण खूप कमी झालेलं आहे. EMF IAS झालेलं आहे माझं 1991 ला. EMF IAS त्याचा लॉंग फॉर्म आहे, मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. नो टेन्शन, ताण घ्यायचं कामच नाही आपल्याला. त्याच्यामुळे हा कोणता अलंकार आहे मला, म्हणजे मी विचारायला आलो नाही तर. पाप करे सो प्रभु मिले, नाही तो पाप करे सो प्रभु मिले. पाप करे सो प्रभु मिले, हे तो पाप करे सो मिले. कोणता अलंकार आहे? कोणता अलंकार? अजून श्लेष अलंकार मध्ये, व्याकरणाच्या भाषेमध्ये पाप करे सो प्रभु मिले, पाप करे सो मिले, नाही तो पाप करे सो मिले. माझं तर असं मत आहे महाराज. रावणाला सगळे लोक नाव ठेवतात. मी रावणाची बाजू मांडायला आलो नाही इथे, पण रावणाचं मोठे पण सांगतो तुम्हाला. सरपंचापासून तर दिल्लीपर्यंत रावणासारखा त्या ठिकाणी नेता असावा, असं माझं मत आहे. हायच म्हणला माऊली काही काही ऐका. रावणासारखं त्याला बोलवा आपल्या घरी, अशी कथा येते एका रामायणामध्ये. मंदोदरीने रावणाला विचारलं, तुम्हाला बायका किती आहे? ऐका, फार सुंदर आहे बरं का. मंदोदरीने रावणाला विचारलं, तुम्हाला बायका किती आहे? किती होत्या? 80 सहस्र जया सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका होत्या. काय वैभव असेल भाऊ. ते जर आता असताना तुमचा कोणाचा नंबर नसता लागत होता. सगळे मतदान घरचेच होते ना. 80,000 बायका, 1.25 लाख नातू. त्यांना कोणाला जायचं काम होतं कुठं की भाऊ आपल्याकडे पाहिजे म्हणून,
नाही का, त्याला सगळे मतदान खर्च होते नाही का. एवढा श्रीमंत माणूस, कोटी घरे जेते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 5 लक्ष घरे पाषाण. लवकर या हो, 5 लक्ष घरे पाषाणाची देते, 7 लक्ष देते विटबंदी. लय शांत लेकरे मारा तुमच्या गावचे, किती शांततेने निघलं ते. काही काही गावातले अवघड आहे झाले म्हणून सांभाळ नाही ते. आणि तुम्हाला सांगतो काय झालं, एवढं वैभव त्या ठिकाणी, इतकं शांततेने गेलं ते. काय काय लय अवघड आहे महाराज. आता ते आमचे ड्रायव्हर साहेब पुढे, आपण कोण्या गावाला गेलो आपण कार्यक्रमाला, आता पोऱ्यानं अर्ध कीर्तन तळा लागू दिले मा हुर हुर. आता काय करता, आपल्याला बी आता काही बोलता येत नाही काही. पण मी स्पष्ट बोललो थोडं, कारण मी पाकिटाच्या आशान कुठं जातच नाही हो. 30 वर्ष झाली मला, मी आतापर्यंत कीर्तनाचा ठराव नाही केला, त्यामुळे बियात नाही कोणाला, आणि त्याच्यामुळे लोक मला जास्त बी देत नाही. आणि तुम्हाला सांगतो विठ्ठल तुमच्या गावात खूप सुंदर संस्कार आहेत. आम्ही आलो जशी अशी भावभीच झाली आज आमची नाही, असं घडतं दररोजच त्या ठिकाणी. आणि परिस्थिती अशी आहे, अशीच आहे परिस्थिती. विठ्ठल विठ्ठल आपलं काय कीर्तन म्हणू नका बघतो कोणी. काय चाललं होतं आपलं, दररोज चालू म्हणा कोणा. आणि एवढं त्या ठिकाणी वैभव कोणाचं, रावणाचं. मी तुम्हाला एक पॉइंट सांगितला होता की पाप करे सो प्रभू मिले, नाही तो पाप करे सो प्रभू मिले. पाप करे सो मिले, एक तर पाप करा परमात्मा भेटेल, नाही तर पाय धरा. अनन्य चिंतयन्तो मामे जना परि उपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यं. आपल्याकडे वेळ कमी राहिली, 10:30च्या पुढे मी जाणार नाही. बोर झाले का, म्हणणं पडतं तसं. आणि रावणासारखी भक्ती करा. त्यानं भगवंताला कसं बोलवलं बघा. मंदोदरीने एक दिवस रावणाला विचारलं, 80,000 बायकाचा धनी महाराज, आता लय अवघड झालं, माझ्याकडे भाऊ 50 पेशंट भरती आहे, आणि त्या 50 पेशंट मध्ये 15 पोरं बिगर लग्नाचे. नवरदेव सांगू किती पक्क्यान झाले, 32-35. बरं लोकांना आम्हाला ताण. आता मी सामाजिक कार्यात मला थोडा रस आहे त्याच्यामध्ये नाही का. हे आमचे ड्रायव्हर साहेब 24 तास पिणारा माणूस, पण त्या ठिकाणी 5 वर्ष माझ्यासोबत ठेवलं. वयाच्या 32व्या वर्षी लग्न करून दिलं भाऊ. आता एक मुलगा एक मुलगी, मस्त आनंद. दरवर्षी 2-3 करून देतो मी असे नाही का, मस्त आनंद होते आणि टिकतात ते, ही देवाची कृपा आहे. आता डिसेंबर मध्ये 2, मी खोटं बोलणारच नाही, तुम्ही आपलं रेकॉर्ड पाहू शकता. आता प्रतिस्पर्धी सांगन काही बी, त्याला काय इलाज आहे. लोक चांगल्या माणसाला टोल करते, त्याचा विचार नाही करणं पडत. हत्तीच्याला बाजारतो. आणि विठाल विठाल बाबू किती गोडे, एकाच कानात बाळी बंदे नाही. आणि माणसाची एकाच कानात राहते, बयाच्या 2-2 कानात बाळा राहते. माणसाची एक कोण माहितीये का, सगळे दागिने बयान घेतले, मग ब्रह्मदेवाकडे मोर्चा नेला लोकांना, मग सगळे दागिने बयाला दिले. आम्हाला एक तर दागिने द्या. मग त्यांनी शेवटी भीक मागितली, एक तर द्या म्हणे भीक बाळी. ती भीक बाळी येते, भीक मागून घेतली, त्याच्यामुळे एकच घालतो माणूस. आता महाराज लोक घालायला लागले काही विठाला. आणि काय अवघड झालं पोराव, तुम्हाला सांगतो, स्ट्रगल करा, मेहनत करा. आणि लोकांना आता काय दांगोड करायला लावला, पोरी भेटत नाही, पोरी भेटत नाही. बिलकुल खोटी गोष्ट आहे. कोण म्हणतं पोरी भेटत नाही? अरे पोरी आता बी भेटत्या, पण आपली अवलाद लायकीची नाही, त्याच्यामुळे तो बिगर लग्नाचे ठरू लागला. कोण म्हणतं पोरी भेटत नाही? ज्याची क्वालिटी असेल त्याला कोण पोरगी देणार नाही. आणि ते काय झालं, परावगडे लोक आम्हाला ताण देतात. माऊली हे तुम्ही फिरताना एखादी पोरगी जाणार ठेवा, आम्ही कीर्तन करा का पोरी जाणार? काय अवघड समस्या आहे. त्या रावण होता, 80,000 बायका. एक दिवशी विचारलं कोणा, मंदोदरीनं, तुम्हाला बायका किती? म्हणले 80,000. म्हणे आवडते किती ना आवडते किती? म्हणले येडी का तू, सगळे आवडत्याचे, सगळ्या क्वालिटीच आणले मी करून. आज कसं काय? मग म्हणले एवढं सगळं असताना तुम्ही सीतेला का आणलं? म्हणले ती मला आवडत होती. मग मंदोदरीने एक प्रश्न विचारला, ऐका बरं का, नीट ऐका. आई साकर घर आवेराम याच्यावर बोलतोय. मंदोदरीने त्यांना प्रश्न विचारला की मला एक कोड नाही उमगलं. म्हणले काय? पंचवटीतून तुम्ही जानकीला आणलं, बरं आकाश मार्गाने आले की पायी पायी आले चालत? आकाश मार्गाने आले, त्या विमानात बसून आणलं. मग जेव्हा रावणानं आकाश मार्गाने सीता मातेला आणलं तेव्हा किती जण होते त्या विमानात? दोघच होते. मग मंदोदरीनं असा प्रश्न केला की तुम्ही दोघच त्या आकाश मार्गाने आले,
एवढे दोघंच आल्यानंतर तुम्ही सीता मातेची छेडछाड करू शकत होते, तिला तुम्ही विनयभंग करू शकत होते, तिला तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागू शकत होते, तरी तुम्ही तिला त्या ठिकाणी स्पर्श का केला नाही, का बोलले नाही? रावण म्हणला तू फार मोठा महत्वाचा मुद्दा मला विचारला. म्हटले दोघातलीच विषय कोणाला सांगू नको. सांगा म्हणले येडे पागल आहे का तू? म्हटले काय? म्हणले भारतीय संस्कृती आहे, आम्ही दोघं आलो, ही गोष्ट खरी आहे, परंतु तुला खरं सांगू का मंदोदरी, वीक पॉईंट काय ते आतली गोष्ट सांगू का तुला? अगं जेव्हा मी तिला भिक्षा मागायला गेलो तेव्हा तिला मी माय म्हणून भिक्षा मागितली, आणि जिला आपण माय म्हणतो ना ती आपली मायच असते. आईसोबत असं वाईट कोणी कसं काय? वेडी आहेस का? मंदोदरीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटले मग तुम्ही असं का केलं? म्हटले त्याचं कारण सांगतो तुला. मी जर रामाला एकटा शरण गेलो असतो तर माझा एकट्याचा उद्धार झाला असता. भावार्थ रामायणामध्ये फार गोड ओवी आलेली आहे. मी पंचवटी सन्मुख जाता, मीच पाविजतो सायुज्यता. 4 मुक्ती सांगितलं, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. आता याचे एक एक वैभव वेगळे वेगळे, मला येत नाही असं समजा, वेळ कमी आहे, चला पुढे. मी पंचवटी सन्मुख जाता, मीच पाविजतो सायुज्यता. पुत्र बंधू लंका उद्धरणार्था सीता चोरून आणली, असं वर्णन केलेलं आहे. मी जर रामाला एकट्याला शरण गेलो असतो तर तिकून तिकडच माझा एकट्याचा उद्धार झाला असता, पण माझ्या सगळ्या घरादाराचा, माझ्या परिवाराचा, माझ्या भाऊबंधाचा, माझा लंकेचा उद्धार व्हावा, त्यासाठी मी परमात्म्याला माझ्या घरी बोलावलं. ऐसा कर घर आवे, ऐसा कर घर आवे, ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोर काम. अजून कोणी बोलवला? शबरी मातेने बोलवला. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे जब रघुराई मैं हसन कभी छाऊंगी, मीठे मीठे पेड़ अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, राम लखन को बगिया में जाकर कलिया चुन के लाऊंगी, हार बनाऊंगी गले में पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, शबरी की कुटिया का. जसा शबरी मातेनं बोलवला तसा तू सुद्धा ऐसा कर घर आवे, ऐसा कर घर आवे, और धंदा सब दुर्गा. अजून कोण बोलवला? तुमच्या गावात त्यांचं मंदिर आहे, कोण? हनुमंतराय. ऐका, सगळं त्या ठिकाणी झालं आणि सगळं रामायण झालं. ऐका, मग प्रभू रामचंद्राने ठरलं आपण प्रत्येकाला काहीतरी देऊ, कारण ज्यानं जसं त्या ठिकाणी कार्य केलं तसे पद त्याला मिळत असतात. ज्यानं जसं कार्य केलं तसे पद त्यांना मिळतात, नाही का? तर प्रत्येकाला काही पद दिले हनुमंतराय, काहीच दिलं नाही रामप्रभूने. रामप्रभूने सांगितलं, हनुमान तुझे भी मैं कुछ पद देना चाहता हूँ. बोले प्रभु मुझे पद बीत के चक्कर में मत डालो, जब पद आता है तो मद आता है, और मद आता है तो अहंकार आता है, और अहंकारी आदमी कभी समाज की सेवा नहीं कर सकता है, नाही का? माणूस मोठा असल्यानंतर तो जेव्हा लहान लोकांमध्ये मिळून राहतो ना, खरं मोठे पण त्यांचं तेव्हा सिद्ध होत असतं, लक्षात घ्या, नाही का? आता आमच्या कार्यक्रमाला बरेच लोक येतात, मंत्री संत्री भेट देऊन जातात, सगळे होतात, परंतु भाऊ आता इतका वेळ बसले, माझ्या लक्षात राहीलच ना की एवढा वेळ त्यांनी त्या ठिकाणी दिला कार्यक्रमाला. नाहीतर कोणी कोणाला काही समजत नाही. ज्याच्या त्याच्या तालात ते सगळे, ज्याच्या त्याच्या नादात ते सगळे, कोणाचं कोणाला काही नाही. पण जिथं मोठा अधिकार असून तुम्ही जेवढे छोटे व्हाल तेवढे त्या ठिकाणी, नाही का, एक आनंद त्या ठिकाणी येतो. राजेश भाऊ का काही सगळं मंत्रिमंडळ चालू भाऊ झालं, नाही का? राजेश भाऊचं पण या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांना धन्यवाद आहे. विठाला विठाला कुंडली कबरदाय हरी बसा भाऊ.
आमची आता खूप दिवसानंतर पहिल्यांदा भेट झाली. एक शाळेचं उद्घाटन होतं, त्यात आम्ही दोघं त्या ठिकाणी होतो. माझंही भाषण होतं तिथं. एक उदाहरण दिलं होतं मी, ते उदाहरण त्यांना ते मुंगीचं लक्षात असेल नाही मला माहीत नाही, नाही का. ठीक आहे, आपलं काय चाललं होतं ते सांगा मला. कीर्तन म्हणू नका बघतो कोणी. हनुमंतराय, हनुमंतरायाला सांगितलं काहीतरी पद माग. काहीच नाही मागितलं. रामप्रभू नाही काही त्या ठिकाणी दिलं नाही. सीता मातेचं म्हणणं होतं यांनी द्याव, यांनी बळजबरी द्याव. पण सांगितलं खरंच सांगू जानकी तुला, प्रतिउपकार करहु का तोरा, सनमुख होईन सकत मनोरा. हो, प्रतिउपकार करहु का तोरा, प्रतिउपकार करहु का तोरा, सन्मुख होईन सकत मन मोरा. रामप्रभूनं हनुमंतरायाला काहीच नाही दिलं, पण ते सीता मातेला खटकलं थोडं, नाही का. मला सांगा, व्यवहार सगळ्यात जास्त कोणाला कळतो? बायाला कळतो, माणसाला कळतो? कोणाला कळतो व्यवहार? माणसाला व्यवहार कळत. मला माणूस जर बाजारला गेला ना, तर ते 100 रुपये नेलं तर 150 खर्चून येईन, ते 50 कोणाची बोकंडी घेऊन येईन. माणूस जाऊ द्या तुम्ही बाजारला, ते पण बाईला बाजारला जाऊ द्या, 100 रुपये जाऊ तर 20 रुपये तरी कमळात घुसून आनंदी, नाही का. माणूस जर गेला तर 50 रुपये डझनची केळं आणून, आणि तुम्ही बाईला जाऊ द्या तेच केळं 30 रुपये डझन, सस्ते. रस्त्याने शिखरंक होईल. या अशी परिस्थिती आहे. सीता मातेचं लक्षात आलं ते, नाही का. तुम्ही महिलांना व्यवहार चांगला कळतो मला. तुम्ही माणूस जाऊ द्या, तुम्ही एखाद्या लग्नाला ते 1000 रुपये हायर करून वापस येईल, ते अपेक्षा करणार नाही. पण तुम्ही बाईला जाऊ द्या, एक हांडा जर नेला ना, ते वरमाय भोवती गोंडा घोळीत ती बाई, बरं बाई येते मग आता, येते म्हणलं मग आता एकासाठी असतं, येते मग आता. साडी महिलांना लय भारी कळतो तुम्हाला सांगतो, माणसापेक्षा बी. आणि पुन्हा बदला घ्यायला त्या लय पक्क्या, आणि त्या पुन्हा त्या घर त्या लग्नावाल्या बाईने तिला हलकी साडी द्याव आणि घरी जाऊ. ते रुख होताचे ते लाडून बिडून सकाळी एका बाईने विचारा, आल्या लग्नाहून आपल्याला काय माहिती लग्न काय कसं काय झालं, ये दाखवते तुला, आणि ती साडी दाखवते. लग्नावाल्या नाही द्यायचं तर व्यवस्थित दिलं पाहिजे. मी पहिले भागवत करायचो भाऊ, भागवत. आणि मी इमानदारीने सांगतो तुम्हाला, नाही का, लय दिवस भागवत केले. पण जसं असेल तसं बाबासारखंच काम आहे आपलं, साधं बोळ. जसं असेल तसं मग ते देवाचं लग्न असलं की मग ते बया ते कपडे आणायचं. मी बाबा मागितलं नाही आणि दिलं की सोडलं नाही कोणाला. घरी आलो मी, घर बदललं, शपथ तुम्हाला सांगतो. मी वाटत राहतो मी मला कपडे खोट आहे का राम, म्हणजे यांना काही मी बळजबरी हवा भरायला नाही आणलं माझ्यासोबत, नाही का. वाटत राहतो, भेटत राहतं. घर बदलल्यानंतर मी 3 पोतड्या पीस निघले माझ्या घरात. पीस, ब्लाउज पीस येल आयराचे 3 पोतड्या पीस. पण शपथ सांगतो तुम्हाला, त्यात एक बी टिप टापता नव्हता. घुंगट. आई बायको मला म्हणली पिसाचं काय करू. त्याला मी कार्यक्रमाला गेल्यावर जायचं गावात 5 रुपये पीस, त्याला काय फार अवघड आहे, नाही का. व्यवहार महिलांना कळतो कसा करावं काय करावं. अरे अवघड. सीता मातेला एकदम टेन्शन आलं. म्हणले माझ्या हनुमंताला तुम्ही काही दिलं नाही, मी देईन. नवरत्नाचा हार काढला आणि दिला हनुमंतरायाला. ऐका, बस आपली वेळ कमी राहिली. नवरत्न असं म्हणलं जीवा जीवतो लोकांच्या. हार काढा नवरत्नाचा दिला. रामप्रभूने हनुमंतरायाने काय केलं, ते हार असं कटकन मरायचं, असं पाहायचं आणि खाली टाकायचं. सीता मातेचं अचानक लक्ष गेलं. हनुमंता जी आई साहेब काय म्हणता, लाज वाटत नाही, मोला मागाचा हार आहे तो. महाराज, महिलांचा सगळ्यात जास्त जीव कशात राहतो? सोन्यात, नाही का. त्यांना बिलकुल त्रास होत नाही. महाराज, माझी एक बहीण आहे, आता आपले पाटील लोक आहेत कसं आमच्याकडे कडोळे करतात, ते कडोळे पायातले. माझी बहीण आली आता भाऊबीजला, ते दर्शन घ्यायला गेलो मी. ते कडोळे, ते चांदीचे कडोळे घालतात आमच्याकडे, आपल्या मराठा पाटला. आता हे नात्यातली मंडळी माझे, गव्हाणे कंपनी वगैरे. आता ते त्यांनी सांगितलं मला तिकडचं ते नातं. आणि ते कडोळे पायामध्ये, तर ते पाहिलं, ते पाय सुजले असे. मी म्हणलं अक्का तुझे पायले सुजले, ते कडोळे काढून टाक. ते म्हणले सुजले, ते किती मस्त दिसते, मरशील ना म्हणलं. अवघड परिस्थिती. त्यांना बिलकुल त्याचं काही वाटत नाही. महाराज बघा तुम्ही, आता समजा इथं कान टोचायचं काही वाटत नाही, समजा नरम आहे, वर किती कठीण असं घालू. हे इथे हुजूर म्हणतात त्याला, हुजूर. तरी ते म्हणते बाई ते त्रास होईल. नाही नाही, टोच काही नाही होत.
जशी इथं हुजूर आहे ना तशी आमच्या भागात एक नवीन दागिने निघाला इथं घालायचे गालूर अशी काय परिस्थिती आहे. त्यांना काही त्रास होत नाही कुठलाच नाही का. आणि महिलांना तुम्ही मागा तुझी पोत मोडायची देईन का. लय जीव असतो सोन्यात त्यांचा. महिला म्हणा तुम्ही बायकोला तुझे उद्या दे बरं ते शेत घ्यायचं आपल्याला तू पोत दे. माझ्याच पोत राहिलं काय दुसरं काय नाही तुम्हाला सांगतो बायकोला असं नाही मागायची पोत दे तुझी. ते जरा आयडियाने घ्यावं लागतं. तुम्हाला आयडिया सांगतो बायकोचा दागिना जर घ्यायचा असला मोडायला असं याचा अर्थ संसाराचा गप्पा सांगायला नाही आलो मी तुम्हाला. ऐका काहीच नाही तुम्हाला सांगतो मी. अशी पेरणी जवळ आली का असं डोक्याला हात लावून बसायचं. ती बायको विचारते काय झालं तुम्ही असे कोण बसले. काही नाही यावर्षी कापसाला भाव चांगला येणार आहे की नाही मला काही माहित नाही. आणि विठ्ठल नाही माझ्याकडे पडेल थोडाफार म्हणून म्हणलं. आणि पण आम्हाला काही जास्त वाटत नाही त्याचं. नेते लोकांना महाराज लोकांना काहीच टेन्शन नाही. महाराज त्या भावाचं टेन्शन नाही त्या आरक्षणाचं बी टेन्शन नाही आम्हाला. विठ्ठल कारण आमचं व्यवस्थित चालू आहे सर्वांचं. आणि परिस्थिती अशी आहे अशीच आहे परिस्थिती. आणि तुम्हाला सांगतो विठ्ठल भाऊनं भाऊकडे बोट दाखवलं भाऊनं भाऊकडे बोट दाखवलं विठ्ठल. आणि असं डोक्याला हात लावून बसलं का मग बायको विचार काय झालं तुम्हाला. काही नाही यावर्षी एकदम कापसाला भाव चांगला येणार आहे. आता थोडं स्वस्त आहे थोडं पावसात भिजल्यामुळं पण पुढं चांगला भाव वाढणार आहे नाही. कारण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला 10,000चा भाव राहणार आहे असं वाटत होतं. पण मागच्या वर्षी ते कृषी सेवकांना पैसे द्यायचे राहिलेले तो आता त्या ठिकाणी उभं करणार नाही. परंतु जाऊ द्यात त्याला काय विलाज आहे. माझी पण बाई म्हणते मोकळं सांगा ना काय नाही. माझ्या मनात असं होतं तुझ्या गळ्याची 2 तोळ्याची पोत आहे की नाही ती जर मोडली असती आणि कापूस झाल्यावर मी तुला 3 तोळ्याची करून दिली असती. मग त्या बाईला किती तोळ्याचं त्या ठिकाणी हे होतं की जर आता दिवस निघून जाता 1 तोळा भेटतोय ना ती म्हणते मग मी कुठं नाही म्हणले तुम्हाला. आणि माझं तरी काय म्हणणं एका मिनिटात पोत बाहेर घेतली पोत गेला दुकानात मोडली पोत आले पैसे लावली कपाशी एकदम जोमात आली. पाऊस गेला उघडून कपाशी झाली 4.25 क्विंटल. मग असं डोक्याला हात लावून पुन्हा बसा. मग बायको काय झालं तुम्हाला. बाकी काही नाही पण त्या गळ्याकडे पाहिलं की माझ्या पोटात एकदम ते गळाले अभय अरण्यासारखा दिसू लागला. लय वाईट वाटतं मला. ती पोत गेली त्याचं लय वाईट वाटू लागलं. ती बाई म्हणली तेच तर म्हणू लागले इतके दिवसच बघू लागले तुम्हाला सगळे गालफडमध्ये गेले. असं कुठे असतं का. वर्षात 60 दिवस पडलेले सरसलामत तो पगडी पाहिजे. मी काय त्या पोतावरच बसले का. असं कुठे असतं का. इथून पुढे मी तुम्हाला पोताचं काही बोलले का. तुम्ही विनाकारण जीवाला खाऊ नका. तुम्ही चांगलं जेवण वगैरे करत जा. मला काही आवडू लागलं नाही आहे. आणि मी का तुम्हाला पोत मागू लागले का. जिरली ना पोत. तुम्हाला सांगतो मी कार्यक्रमच संपला. हे असं असतं ते असं डायरेक्ट जाऊन नसतं ते दे तुला पोत नाही मग आपली पोत खराब होईल. असं नाही करायचं बिलकुल. असं थोडं त्या ठिकाणी नाही तर लय जीव असतो दागिन्यामध्ये. सीतामातेला राग आला तर कोणाचा हनुमंतरायाचा. लाज वाटत नाही तुला. मोला मागायचे त्या नवरत्नाचा हार येतो आणि खुशाल मणी तोडून फेकू लागला. आपली वेळ संपत आली इकडे लक्ष द्या. खुशाल मणी तोडून फेकू लागला. सांगितलं आई ज्याच्यात माझा राम नाही त्याच्याशी माझं काही काम नाही. मग सीता मातेनं सांगितलं तुझ्यात तरी राम आहे का. छाती फोडली. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला पाहिले तो फोडून मोती राम कुठे आतला. पाहिले तो फोडून मोती राम कुठे आतला. फाडून आपुली छाती लाविले प्रभू भगवान एक मुखाने बोला एक मुखाने बोला अंजनी जळूद तुला रामाचं वरदान एक मुखाने. हृदय छाती फाडली आणि हृदयात राम दाखवला जसा हनुमंतरायाने आणला. ऐसा कर घर आवे ऐसा कर घर आवे रामा रंगा जब जोर हो. 8:30 10:30 वाजले. आता बस करू का. 11 लोक नाही एवढ्यात इतकंच येतं. आणि टायमात म्हणलं म्या
टाइम आपला 8:30 ते 10:30 आहे ना, लांब नका जाऊ तुम्ही, मी काही ठराव करून येईल नाही. विठाला आणि महाराज म्हटले जसं यांनी बोलवला और धंदा सब छोर काम, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काम धंदा सोडा. और धंदा सब छोड काम, काम या शब्दाचा अर्थ इच्छा असा होतो. आसक्ती सोडा. धंदा करणं वाईट नाही, धंदा करायलाच पाहिजे. महाराज मी बघू लागलो आपलेच लेकर वाटोळ उरलं आपल्या लेकरायचं. तुम्हाला मुस्लिमाचे पोर दिसले का आत्महत्या करताना, दिसले की येड्यावानी व्हॉट्सअप खेळताना, आपलीच अवलाद बिघडली आणि पाटलाची तुलाही बिघडली. त्यात मी पाटलेच तुमच्या नाही का. थोडा विचार करा, कुठला तरी व्यवसाय करा, धंदा करा. आपले सगळे नोकरीवर पडले नाही का. एखाद्याला जा पोरगी पाहायला का मुलगी देता का, पोरग सर्व्हिसला का नाही धंदा करतो, नको बाबा आपल्याला नको, आपल्याला सर्व्हिसवाला पाहिजे, ते बी 90 मारून संध्याकाळी धरून नाही का. मी भोगू लागलो महाराज. ते माझ्याकडे 50 एक भरती आता, तो 20-25 आपलेच आहेत पोरं त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो मी सुशिक्षित बेकार. एखादा 2 मार्कांनी गेलं, 2 मार्कांनी फक्त आरक्षण असताना तर मग नसतं गेलं ते 2 मार्क. UPSC ला भाऊ तुम्हाला खोटं वाटेल नाही का, चांगला पोरगा दारू पिऊ लागला माझ्याकडे, आता सध्या भरती की नाही का. 2 मार्काने गेला फक्त क्लास 1 ला. अशी परिस्थिती त्या ठिकाणी. आणि मी सांगतो आपल्या पोरांनी धंदे केले पाहिजे कुठले तरी. आपण नोकरीवर पडलो आणि माणसं बी पोरगी दिन तर नोकरीवाल्यालाच, आणि शेती बी पाहिजे, आणि पुन्हा ती शेतीत बी जाणार नाही. मग कारण तुरीच्या शांगा खायला पाहिजे शेती. काय परिस्थिती आहे काही कळत नाही मला, फार अवघड आहे. आणि जो धंदा हातातून तो केला पाहिजे आपल्या पोरानं. इच्छा सोडली पाहिजे. चहा विका, लय मोठा होतो माणूस. चहा विकला की काही करा पण धंदा करा. नोकरीसाठी एवढे लाचार झाले ना आपले पोरं, नोकरीसाठी एवढे लाचार झाले. एक उद्यान होतं, फार मोठं उद्यान, बगीचा, आणि त्या बगीचाला कलर का नेमायचा होता. त्यांनी ऍड दिली भाऊ पेपरला, दादा साहेब, आणि ऍड दिली पेपरला किंवा इथं एक जागा भरायची आहे, कोणी या. एकच जागा होती, 1000 पोरं आली. पण ते जे मॅनेजर होते त्या जुन्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आमचाच पगार येळावर नाही, आणि क्लर्कची जागा कुठे नेमू लागले. म्हणजे थांबा तुम्ही, आता होईन काहीतरी. पण त्या क्लर्कला त्या ठिकाणी सांगितलं व एवढ्या पोरातून एक पोरगा सिलेक्ट केला. तो म्हणले बा पण प्रॉब्लेम असा आहे. म्हटलं काय. धंदा सांगतो तुम्हाला, पोरं किती लाचार झाले. प्रॉब्लेम असा आहे की तुला फॅसिलिटी क्लर्कची मिळेल, खुर्ची क्लर्कची मिळेल, सगळं क्लर्कचं मिळेल. पण प्रॉब्लेम असा आहे आमच्या बगीचातलं जे एक त्या ठिकाणी जंपाजी नावाचं वानर आहे ना, ते मेलेलं आहे, आणि त्याचा रोल तुला करावा लागेल. ते ड्रेस वगैरे घालणं पडेल. तोपर्यंत फक्त 8 तास पिंजऱ्यात बसत जाऊन आणि संध्याकाळी निघून जायचं. हे असं ते जुंपाजी नावाचं वानर येईपर्यंत, तोपर्यंत त्या ठिकाणी करावं लागेल. तर ते म्हणलं ठीक आहे मग काही हरकत नाही, पण नोकरी आहे ना. हो म्हणलं ना ते हलकं काम तर हलकं काम. मग त्याला ते ड्रेस घालायचं आणि ते मस्तपैकी लोकांचं मनोरंजन करायचं ते. पण एक दिवस असं मनोरंजन करता करता झोक गेला त्या झिंपाची जाऊन. ते पड वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. ते मोठ्यानं ओरडायला लागलं, बापा रे धाबा रे, आता काही खरं नाही, वाघ मला खाईल, आता कसं करू. तेवढ्यात वाघानं असं त्या ठिकाणी उठून उभं राहील, असं उठलं ते वाघ. अरे आता काही खरं नाही. तेवढ्यात वाघ त्याला बोलला जास्त बोंबलू नको, दोघांच्या नोकऱ्या जातील. फार कठीण अवस्था निर्माण झाली. अशा नोकरीच्या आमिषानं असं मेल्यापेक्षा धंदा करायला नाही पुरलं मला सांगा. पण धंदा करत असताना त्या धंद्यामध्ये आसक्ती नको. कुठलाही धंदा वाईट नाही. मला सांगा डॉक्टरचा धंदा, डॉक्टर कोणी इथं पुढे तुम्ही का साहेब. मैं 2 लोगों को बहुत डरता हूं, एक भगवान और दूसरा डॉक्टर, क्योंकि उन दोनों का कनेक्शन होता है. जब भगवान को गुस्सा आता है वो डॉक्टर के पास भेज देता है, और जब डॉक्टर को गुस्सा आता है देवाचं स्वरूप आहे डॉक्टर म्हणजे. 9 लोकांशी विरोध करायचं नाही. रामायणामध्ये आलेला प्रसंग बाबा सांगतील तुम्हाला. तब विरोध नाही कल्याणा, शस्त्री मर्मी प्रभू सट धनी, वैद्य बंदी कभी बानस गुणी. 10 मिनिटं आपलं कीर्तन राहिलं. ते 11 बोलले मला, पण एवढा वेळ मी करणार नाही, 11:15 सोडतो, आणि तेवढा वेळ नाही करणार. डॉक्टर देवाचं स्वरूप असतं दुसरं. मग दवाखाना टाकणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे साहेब? चांगली गोष्ट आहे. अनेक लोकांना जीवदान मिळतं. डॉक्टरचा व्यवसाय करणं वाईट नाही, पण डॉक्टरनं मनात असं आणू नये गावात कॉलरा यावं ना आपला व्यवसाय चांगला. ही आसक्ती वाईट आहे. एकानं धंदा टाकला, आमच्याकडे बांबू मडकं सुतळी फडकं सगळं भेटल, कशाला लागतंय.
मयतीचं सामान. अरे मृत्यूला काय प्रत्येकाला येतो. जम का अजब तड़ाका बे तुका जन लड़का बे नोबी मरगे दसबी मरगे मरगे 1788 33 कोटी देवता मरगे परे काल की फाश की पीर मरे पैगंबर मरगे मरगे जिंदा जोगी जपी तपी सन्यासी मरगे मरगे हाकिम रोगी तीनों लोगों पर छत्र बिराज लूटा कुंज बिहारी कत कबीरा सोबी मरगे रथ कोण बिचारी जम का अजब तड़ाका बे तू क्या जन लड़का बे. मी काय म्हणलो बरेच झालं कळलं नाही. थोडक्यात अर्थ असा आहे सगळे मेले सगळे मरणार आहे. थोडक्यात अर्थ याचा असा आहे कोणाला येते नाही उरा आले अवतार एरते पामरे जीव किती. मग त्याने धंदा टाकला आमच्याकडे बांबू मडकं सुतळी भरकं भेटल. मग तू धंदा करणं चांगला आहे का वाईट आहे. चांगला आहे ना लागतच ना ते. तो धंदा चांगला आहे पण त्यांनी मनात असं आणू नये गावातले लोक मरण आपलं सामान खपाव. ही आसक्ती वाईट आहे. ही आसक्ती सोड. नावर धंदा सब छोर काम. आपली वेळ संपत आली. इकडे लक्ष द्या. फक्त 5 मिनिटं व्यसनाबद्दल बोलतो आणि शिवेला पूर्णविराम. मग महाराज म्हटले त्या ठिकाणी असं तू करते म्हणले आम्ही असंच केलं. म्हणले तुम्ही तसे वागले असते एवढे गोते खाल्लेच नसते. अभंगाचं दुसरं इतने गोते काहे खाता 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 इतने गोते काहे काय हे खाता. गोते खाणे म्हणजे काय. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्नी जठरे शेनम हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. हे गोते खाणे. भरपूर चिंतन मांडण्यासारखे. आपली वेळ संपली. मग महाराज काय म्हटले महाराज आम्ही तसं करतो. मला त्याला सर्व कळतं. अंतर्जामी जाणत साचा मन का एक उपरवाचा न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आणि ज्या परमात्म्याला सगळं कळतं तो कुठं राहतो. अभंगाचं शेवटचं तू का प्रभु देश विदेश तू का प्रभु देश विदेश तू का प्रभु विदेश तू का प्रभु विदेश देश विदेश विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावणा हिवरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल किंवा हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट होई मै जाना. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नहिलेश. 5 मिनिटं घेतो आणि शिवला पूर्णविराम. कारण भैयासाहेब आहेत भाऊ आहेत. हे 2-2 मिनिटं त्या ठिकाणी नंतर मला वाटतं बोलणार आहे. हां ते बोलणार आहेत. पण त्याच्यामुळे मी माझं लवकर आवर्त घेतो. अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी प्रेमानं हात वर करा. सर्वांनी अर्ध्या मिनिटा करा आणि 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. विडोप्पा रघुमाई ऐसा कर घर अवे राम और धंदा सब छोर काम. इतने गोते का हे खाता जब तू अपना भूल न होता. या ठिकाणी महाराजांनी पत्रिकेमध्ये व्यसनमुक्ती प्रवक्ता असं टाकलं. व्यसनाबद्दल मी आता काही बोलणार नाही कारण त्या दोघांना पण आपल्याला ऐकायचं आहे. ऐका. जाताना एक शेवटचा संदेश देऊन जाईल. भीक मागून जाईल तुम्हाला.
मी काही तुम्हाला पॉकेटाचा ठराव वगैरे काही करून आलो नाही, तो आतापर्यंत तरी मी कुठं नाही केला. पण एक भीक तुम्हाला मी नक्कीच मागून जाईन गड्या. आज व्यसनाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे नाही का. हिंदू धर्माला जर पुढच्या पिढीचा आनंद घ्यायचा असेल ना तर आपण व्यसनमुक्त त्या ठिकाणी जगलं पाहिजे. त्यातल्या त्या तरुण मुलांसाठी त्या ठिकाणी माझे 2-3 प्रश्न तुमच्या समोर आहे नाही का. आमच्याकडे मुस्लिम समाजाचे बोटावर मोजणे इतके पेशंट त्या ठिकाणी येतात नाही का, कारण तो काही माझा व्यवसाय नाही आहे, परंतु त्या ठिकाणी बोटावर मोजणे इतके पेशंट. पण आमची सगळी माणसं त्या ठिकाणी आज व्यसनी झाली नाही का. 2-3 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारतो नाही का. तुम्हाला आतापर्यंत एखाद्या बाजारपट्ट्यामध्ये गोल टोपी घातलेला मुस्लिम समाजाचा माणूस एखादा बाजारपट्ट्यात पडलेला दिसला काय? बिलकुल नाही दिसला. आतापर्यंत मुस्लिमांच्या काही महिला त्या ठिकाणी डीजेवर लग्नात नाचताना दिसला काय? नाही दिसल्या. आतापर्यंत त्या ठिकाणी एखादा मुस्लिम समाजाच्या माणसाने 1 एकर जमीन विकली, ओपन मंडप लावून त्या ठिकाणी मोठं लग्न मुलीचं केलं, एखादं दिसले काय त्या ठिकाणी? बिलकुल नाही महाराज. कारण मी जवळून त्या समाजामध्ये त्या ठिकाणी राहतोय. आम्ही त्या ठिकाणी शेजारीच आमच्या सगळी मंडळी आहे. एवढा आचारसंहिता त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी काही तर धंदा व्यवसाय त्या ठिकाणी करून जीवन जगतोय. पण आमचे लेकरं त्या ठिकाणी विलक्षण असो नाही का, लग्न असो कार्य असो, त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी व्यसनामध्ये हे करू लागली. बरोबर, एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये त्या ठिकाणी डायनिज नावाचा एक दूत आपल्या भारतात आला होता आणि त्या डायनिज नावाच्या बस 5 मिनिटाचं कीर्तन माझं महत्त्वाचं असेल तुमच्यासाठी. डायनिज नावाचा दूत आपल्या भारतात आला. मग त्यांना काय त्या ठिकाणी करावं म्हणून त्याच्यासाठी कंदुरी जेवण केलं शेतामध्ये, व्हेज नॉनव्हेज सगळं जेवण त्या ठिकाणी. आणि जेवणाच्या अगोदर त्याच्यासमोर एक दारूचा पॅक भरून दिला. त्या डायनिजनं त्या ठिकाणी पाहिलं की अरे माझ्या आयुष्यात मी कधी दारू नाही पाहिलो नाही का. त्याने तो तिथं माती होती, मातीत त्या ठिकाणी ती दारू उभरून दिली नाही का. नंतर यांना वाटलं कचरा असेल, दुसरा पॅक भरून दिला ग्लास, तोही उभारला. तेवढ्यात त्यांनी विचारलं, डायनिजजी आम्ही एवढी मोला मागाची दारू तुम्हाला देतोय आणि तुम्ही तिला त्या मातीत टाकताय, का असं करताय तुम्ही? डायनिजनं फार उत्तर गोड दिलं, हृदयाच्या कोंदणामध्ये ठेवण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं, खरं सांगू तुम्हाला, माझ्या आयुष्यात मी कधी त्या ठिकाणी दारू नाही प्यालो. आयुष्यात पहिलाच ग्लास माझ्या समोर आज आलेला आहे आणि आलेला पहिला ग्लास जर आज मी मातीत नाही घातला तर माझा अख्खा परिवार आणि मला ही मातीत घालून देईल, हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे. म्हणून मी ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात पहिला ग्लास तुमच्या समोर येईल ना त्या दिवशी त्याला मातीत घाला, नाहीतर ती तुम्हाला मातीत घालेल. एवढं लक्षात ठेवा. मी जवळून या लोकांचं दुःख पाहतोय. अनेक माता भगिनीच्या तरुणपणी त्या ठिकाणी कपाळाचं कुंकू त्या ठिकाणी पुसल्या गेलं. मला बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी प्रश्न केला की माऊली तुम्ही हे व्यसनमुक्तीचं काम काय करताय? ऐका, काहीच नाहीये. माझं वारकऱ्याची परंपरा आहे, माझे वडील वारकरी, माझी 3री-4थी पिढी वारकऱ्याची आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी माझ्या घरात या बाकीच्या काहीच गोष्टी नव्हत्या. पण भगवंताला एखादी गोष्ट करून घ्यायची असली तो कसा करून घेतो एका मिनिटात तुम्हाला सांगतो. मैको कंपनीमध्ये आमचे एक पाहुणे त्या ठिकाणी होते. अगोदरचा काळ आहे. माझ्या मावशीच्या गावाला मी जायचो. हे व्यसनमुक्तीचं कार्य मी का करतोय याच्या पाठीमागचं कारण सांगतो तुम्हाला. भगवंत हे त्या ठिकाणी करून घेऊ लागला. आणि दारूबंदीच्या भानगडीत कोणी पडू नका, शासनाला तो जास्तीत जास्त महसूल मिळतो. माझी गाडी जाळली गेली, 2 वर्ष झाले त्या ठिकाणी. मी गावातील दारू बंद करण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः पेट्रोल टाकून माझी गाडी जाळली. अनेक त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे लोकांनी कार्यक्रम लावून दिले, पण परमात्म्याची कृपा काही झालं नाही. मला एक त्या ठिकाणी माहिती आहे, शरीफ हो की शराफत कभी कम नहीं होती, सोने के अगर 1000 भी टुकड़े करने का प्रयास किया तो इतनी किंमत कभी कम नहीं होती. त्याची किंमत कधी कमी होत नसते. तो त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने चालण्याचा त्या ठिकाणी प्रत्येकाने प्रयत्न करावा. माझं जीवन मी याच्यासाठी अर्पण केलंय. मला काही मी जास्त वेळ पूजा करत नाही आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी जास्त वेळ देवाजवळ बसत बी नाही, कारण लय त्याला त्रास द्यायला आपण कोण त्याला त्रास देतात. स्वामी विवेकानंद सांगायचे, मी उस भगवान का पुजारी हूं जिसे लोक मानव कहकर पुकारते हैं. मी त्याचा पुजारी आहे. आज या माध्यमातून अनेक संस्था त्या ठिकाणी उभे राहू लागले. त्याच्यामुळे सगळेजण त्या ठिकाणी, आणि मी कोणाला काही मागतही नाही त्या ठिकाणी. आता भाऊला मी आमंत्रण केलं, पण भाऊ तुम्हाला ताण देणार नाही कुठलाच. तुम्ही फक्त तुमचे पावलं लागावेत नाही का. फुलं विकणारा माणूस जिथे गेला ना त्याच्या हाताचा सुगंध येत असतो. तसं त्या ठिकाणी चांगली माणसं जिथे गेले ना तर ते त्या ठिकाणी काहीतरी त्यांचं त्या ठिकाणी वातावरण सोडून जात असतात. बस मला माणसं बोलायला आवडतात आणि माणसं जोडायला आवडतात, बाकी काही नाही. मला एक माहिती आहे की त्या ठिकाणी एकदा बुद्धिबळाचा खेळ संपला ना, वजीर आणि राजा सगळे एका डब्यात त्या ठिकाणी भरले जातात. तसं माणूस गेल्यानंतर प्रत्येकाची राख सारखीच होते. त्याच्यापेक्षा मोठा आणि लहान कोणीच त्या ठिकाणी नसतोय. माणूस हा विचाराने मोठा असावा, त्याच्या चांगल्या कार्याने तो त्या ठिकाणी मोठा असावा आणि केलेलं कार्य त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी लक्षात राहतं लोकांच्या. आताच महाराज त्या ठिकाणी बोलले की महाराज भैया भाऊनी त्या ठिकाणी बाबा महाराज सातारकरांना आणलं नाही का. प्रत्येकाचे कामं त्या ठिकाणी चांगले. कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी साहेबांचे काम खूप मोठं त्या ठिकाणी झालं. अनेक जेव्हा माणूस त्या ठिकाणी चांगले कामं करतो ना तेव्हा तो त्या ठिकाणी स्मृतिगंध त्याचा त्या ठिकाणी कायम राहतो. मला लोक विचारतात, महाराज तुम्ही लोकांची दारू सोडता, ही गोष्ट शक्य आहे का? ज्ञानोबा आहे तुकोबा ऐकून लोक सुधारले नाही, तुमच्याकडून लोक सुधारतील का? एका मिनिटात सांगतो तुम्हाला, माझा तो प्रयत्न आहे. लोक सुधारतील का नाही सुधारतील. चांगल्या माणसांनी चांगले कामं केले पाहिजे. चांगल्या माणसांनी चांगले कामं का केले पाहिजे? एका जंगलाला आग लागली, आग लागल्यानंतर त्या ठिकाणी भयान ते जंगल पेटलं. आज तशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे.
आणि मग त्या आगीमध्ये एक चिमणी थोडं पाणी आणायची आणि पाणी टाकायची. एक मोर तिला भेटला, सांगितलं काय करतेय? काही नाही म्हणले, याच्यात पाणी टाकते. म्हणले पागल आहेस तू, मोठे मोठे पंप जरी लागले ती आग विझू शकत नाही, एवढी आग पेटली आहे आणि तुझ्या चोचीभर पाण्याने ती आग विझणार आहे का? चिमणी म्हणली मला माहित आहे माझ्याच्यानं आग विझणार नाही, माझ्याच्यानं काही होणार नाही. म्हणले मग एवढे प्रयत्न का करते? म्हणले मी याच्यासाठी त्या ठिकाणी करते की मी माझ्याकडून काहीच होणार नाही मला माहिती आहे, पण जेव्हा या जंगलाचा इतिहास दिला जाईल ना तेव्हा माझा नंबर आग लावणाऱ्याच्या यादीत नाही तर आग विझवणाऱ्याच्या यादीत असेल. त्याच्यासाठी मी हे सगळं काम त्या ठिकाणी करते. बस चांगल्या माणसाने चांगले काम करावे. एकच मिनिटं माझा त्या ठिकाणी राहिला. मी एक काम का करतोय, परमात्मा कसा करून घेतो. माझ्या मावशीच्या गावाला मी जायचो. ज्योती नावाची माझ्या मावशीच्या भावकीतली एक मुलगी होती आणि स्वाध्याय परिवारात, कुठल्याही धर्मात तुम्ही राहा, कुठल्याही पंथामध्ये असा, माझं काहीच मत नाही, पण माणूस त्या ठिकाणी चांगल्या मार्गात असावा. स्वाध्याय परिवारात त्या ठिकाणी ती काम करायची आणि तिचा वयाच्या 12 वर्षी 15 आणि 12 अध्याय पाठ होता. आणि मावशीच्या घरी आम्ही जात असताना तिथं ओळख झाली त्या ठिकाणी आणि खूप चांगल्या स्वभावाची. मला तोंड भरून ज्ञानदादा म्हणायची, ज्ञानदादा, तोंड भरून ज्ञानदादा म्हणायची. आणि मैको कंपनीचा नवरा त्या ठिकाणी होता. त्या काळामध्ये चांगला पगार होता आणि त्यांनी तिला मागणी घातली की ही मुलगी आमच्या इथे त्या ठिकाणी देऊन टाका. सांगितलं त्या ठिकाणी काही हरकत नाहीये. वयाच्या 13 वर्षीचं लग्न झालं आणि जेव्हा ती नांदायला आली दादा, तेव्हा तिला त्या ठिकाणी कळालं की माझा नवरा कधी मध्ये ड्रिंक करतो, माझा नवरा कधी मध्ये, काही लोक म्हणतात आम्ही जास्त घेत नाही पण नाव डुबायचे असले माझ्या भावांनो अख्खी फाळीने गेलं पाहिजे असं नाही, थोडे छिद्र असले तर डुबू शकते. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या प्रपंचाच्या वेलीवर सुंदर एक कळी उमलली, एक मुलगी झाली त्यांना. त्या मुलीचं नाव वेदिका ठेवलं. एकच मिनिट माझं कीर्तन राहिलं. त्या मुलीचं नाव वेदिका ठेवलं. सुंदर सोन्यासारखा संसार त्या ठिकाणी, मस्तपैकी घर बांधलं, सुंदरपैकी आनंदाचं वातावरण. पण त्या ठिकाणी तो पिऊन येऊ लागला आणि पित असताना तो संशय वृत्तीचा बनला. कारण लोकांना, बऱ्याच लोकांना ही बिमारी त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून संशय येऊन थोर आणि पाप नाही घोर विनाशाची वागुर प्राणी अशी. आणि त्या ठिकाणी तो तिला मारझोड करायचा, त्रास द्यायचा त्या ठिकाणी. नंतर त्याचं ते वाढत गेलं तो प्रकार. आणि असं करत असताना तिला सोमवारचा उपवास असायचा. एक दिवस तिने उपवास धरला आणि तो लवकर नाही आला, लवकर उपवास सोडला, भूक लागली होती तिला. त्याने विचारलं तर जेवायला ताटं कर, आपण दोघे जेवू. तिने सांगितलं मी जेवून घेतलं. एवढं मारलं तिला त्या ठिकाणी. सांगितलं आपली संस्कृती आहे का, नवऱ्याच्या अगोदर जेवत असतं का? एक गोष्ट सांगू तुम्हाला, प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी, माझी बायको सीतेसारखी पवित्र असावी की सीता मातेनं रामाची साथ नाही सोडली. जे बिनू देही नदी बिनू बारी तशी अनाथ पुरुष बिनू नारी. आणि मग प्रत्येकाला वाटतं माझी बायको सीतेसारखी आज्ञाधारक असावी. पण माझा एक प्रश्न त्या लोकांना आहे, तुम्हाला जर तुमची बायको सीतेसारखी वाटत असेल ना की माझी बायको सीतेसारखी असावी, आपण सुद्धा गोदरेच्या कपड्यात आरशात पाहिलं पाहिजे मी रामासारखा आहे का म्हणून. तुम्ही रामासारखे असाल तर तुमची बायको निश्चितच सीतेसारखी आहे हे कधीतरी आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. हा विचार त्या ठिकाणी आम्ही करत नाही. एवढं मारलं त्या ठिकाणी. ती मुलगी त्या ठिकाणी मध्ये यायची, एक तरी मुलगी त्या ठिकाणी असावी दादा. आणि नंतर त्या ठिकाणी त्याने विचार केला, सांगितलं माझी चूक झाली, याच्यानंतर मी कधीच त्या ठिकाणी तुमच्या अगोदर जेवणार नाही, पण मला आता त्या ठिकाणी मारू नका. नंतर 1-2 महिना झाला त्या गोष्टीला. सोमवारचा दिवस होता. नंतर त्या ठिकाणी तिने सुंदर स्वयंपाक केला. पोरगी आता चांगली पहिल्या वर्गात जायला लागली होती वेदिका. सांगितलं बाळा जेवण कर तू. सांगितलं मम्मी तू पण जेवणार. सांग तुझे पप्पा आल्याशिवाय मी जेवू शकत नाही बेटा. सांगितलं मम्मी मग पप्पाला येऊ दे, आपण बरोबर जेवू. त्या ठिकाणी रात्रीचे 9:30 वाजले, त्याचा पत्ता नाही. मुलीला त्या ठिकाणी झोप यायला लागली. सांगितलं बाळा तू जेव ना. सांगितलं नाही पप्पा आल्यानंतर आपण जेवू. सांगितलं मग 2 मिनिटं तुला त्या ठिकाणी थोडं अंग टाक. तिला आपल्या हृदयाशी घेतलं. 5 मिनिटात पोरगी झोपी गेली. रात्रीच्या 9:45 वाजता तो घरी आला. नंतर त्याने दरवाजा ठोकला. दरवाजा ठोकल्यानंतर त्याने दरवाजा उघडला. हकीकत सांगतोय मी तुम्हाला, दरवाजा उघडला आणि तेवढ्यात त्यानं त्या ठिकाणी दरवाजा लावला. सांगितलं पहिल्याच आवाजात दरवाजा तू उघडला. तू झोपलेली नव्हती का? झोपली नाही, पहिल्याच आवाजात का उघडला? कोण भेटायला आलं होतं तुला? तिनं सांगितलं असं काय बोलताय तुम्ही, स्वाध्यायी बाई आहे असं त्या ठिकाणी माझ्यावरती विनाकारण त्या ठिकाणी चारित्र्यावर संशय घेऊ नका. सांगितलं शहाणपणा करू नकोस. तेवढ्यात तिनं सांगितलं बस आता खूप झालंय तुमचं, मी उपास सोडला नाही, माझ्या पोटात काही नाही, त्याच्यामुळे मला झोप येत नव्हती आणि त्यामुळे तुम्हाला आता कसं सांगू मी, आता तुम्ही मला एक शब्द बोलायचा नाही. तुम्ही जर मला बोललात ना तर मी त्या ठिकाणी आत्महत्या करेल. रॉकेल होतं, तिनं रॉकेल घेतलं हातात. त्यानं सांगितलं तू काय आत्महत्या करते, मीच मारून टाकतो तुला. तेवढ्यामध्ये त्यानं रॉकेल काढलं. लेक त्या ठिकाणी शांत झोपली होती. ती निरागस अवस्थेत झोपली होती. तिनं मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट रॉकेल तिच्या अंगावर टाकलं आणि मागचा पुढचा विचार न करता रागाच्या भरात, नशेच्या भरात आकाडी टाकली, फरार झाला. ती मोठमोठ्यानं ओरडत त्या ठिकाणी बाहेर आली. शेजारची पाजारची माणसं त्या ठिकाणी जमा झाली. सर्वांनी त्या ठिकाणी तिला विजवलं आणि तशीच त्या ठिकाणी 60-70% ती भाजली होती. हाय हाय करत होती.
काय करावं काहीच कुणाला कळत नव्हतं. नंतर त्या ठिकाणी ते वातावरण थोडं शांत झालं. कुणीतरी सांगितलं ॲम्ब्युलन्स गाडी त्या ठिकाणी घेऊन या. कुणीतरी गाडी आणायला गेलं. तेवढ्यात तिनं सांगितलं कोणी रडू नका, मला माहिती आहे आता माझं काय होईल काही सांगता येत नाही, फक्त एकदा माझ्या वेदूला मला त्या ठिकाणी बोलायचं आहे, मला फक्त जाताना माझ्या लेकीला एकदा त्या ठिकाणी पाहायचं आहे, एकदा फक्त माझ्या वेदिकेला त्या ठिकाणी माझ्यापर्यंत आणा. तेवढ्यामध्ये ती पोरगी गाढ झोपली होती, शांत झोपली होती. त्या या भावनेत झोपली होती की आता माझे पप्पा आले की आम्ही जेवण करू. जीवनामध्ये कधी कुठला प्रसंग उभा राहील सांगता येत नाही गड्या. नंतर त्या ठिकाणी ती बाई त्या ठिकाणी गेली तिला उठवायला. तिनं सांगितलं कोणी रडू नका. तिने इतकी शांतता त्या ठिकाणी धरली, हाय हाय करत होती, अंगाचे आतडे कातडे त्या ठिकाणी फोड आले होते. नंतर त्या पोरीला उठवायला शेजारची बाई गेली, ए बाळा उठ. तेवढ्यात तिला वाटलं माझी माय आहे काय. तेवढ्यात तिनं त्या ठिकाणी डायरेक्ट अशी मिठी मारली, मम्मी जेवायचं मम्मी, पप्पा आले मम्मी. तेवढ्यात त्या ठिकाणी सांगितलं बाळा मी मम्मी नाहीये, मी शेजारची काकू आहे. तेवढ्यात सांगितलं काकू माझी मम्मी कुठे आहे, आम्हाला जेवायचं आहे. तेवढ्यात त्या ठिकाणी सांगितलं बाळा थोडी शांत हो. सांगितलं मला भूक लागली, माझी मम्मी उपाशी आहे, माझे पप्पा आले का, आम्हाला जेवायचंय, माझी मम्मी कुठे गेली. तेवढ्यामध्ये सांगितलं तू थोडं बाहेर चल. जे आईनं तिला त्या ठिकाणी हृदयाशी घेतलं होतं, जे आईनं त्या ठिकाणी तिला हृदयाशी घेऊन झोपी घातलं होतं, जी आई तिला आता 2 घास खाऊ घालणार होती, ते आईचे हात आता त्या ठिकाणी कायमचे त्या ठिकाणी खराब झाले होते. नंतर ती त्या ठिकाणी तिथं गेली. गेल्याबरोबर ती आईची अवस्था पाहिली. जी आई अगोदर इतकी चांगली होती पण आता अशी झाली. जोरात ती पोरगी त्या ठिकाणी ओरडली, मम्मी म्हणून ओरडली. तेवढ्यात सांगितलं काही नाही झालं बेटा, मला माझ्या अंगावर चिमणी पडली आहे. तिने विचार केला मी जर नवऱ्याचं नाव सांगितलं नवरा जेलमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी मी जर गेले तर माझ्या लेकराला कोणी राहणार नाही. हा नरोबरायचा महाराष्ट्र आहे, हा तुकोबरायचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेला महाराष्ट्र आहे, हा संत भगवान बाबाच्या विचारानं प्रेरित झालेला महाराष्ट्र आहे. पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक चिमण्यांचा जीव त्या ठिकाणी नवऱ्याने घेतला. पण त्या चिमण्यांचं कारण सांगितलं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव त्या ठिकाणी आहे. तेवढ्यात सांगितलं मम्मी कसं झालं गे हे. सांगितलं काही नाही झालं बेटा, माझ्या अंगावर आहे ना त्या ठिकाणी दिवा पडला, मी त्या ठिकाणी आता दवाखान्यात चांगली होईल मी. तेवढ्यात सांगितलं त्या शेजारच्या बाईला सांगत होती की माझी आई जेवलेली नाही हो काकू, माझ्या आईला 2 घास त्या ठिकाणी खाऊ घाला ना. महाराज या मुलगा नसला तर चालेल पण माणसाला एक लेक असावी. लेक म्हणजे तुमच्या घरातला सगळ्यात मोठा न्यायाधीश आहे. मी सांगितलं थांबा मावशी, मी ना थोडा काला करून आणते, माझ्या हाताने माझ्या आईला मी बरवते. तेवढ्यात सांगितलं नको बेटा मला काही भूक नाहीये, पण सांगितलं माझ्या वेदीला एकदा जेवू घाला. माझी वेदिका त्या ठिकाणी तशीच उपाशी आहेत. तेवढ्यात त्या ठिकाणी ती पोरगी दायदा रडत होती. या जगातलं सगळे कोणी गेले तर चालेल दादा, पण या जगातली माय कोणाची लवकर जाऊ नये. शास्त्रकार त्या ठिकाणी सांगतात आई म्हणजे काय असते, आई दुधावरची साय असते. आई म्हणजे काय असते, आई वासराची गाय असते. आई म्हणजे काय असते, आई लंगड्याचा पाय असते. आई म्हणजे काय असते, आई मंदिराचा कळस असते. आई म्हणजे काय असते, आई अंगणाची तुळस असते. आई म्हणजे काय असते, आई संतांची वाणी असते. आई असते एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गोड असते, गाव असतं. आई असते जीवनाची शिदोरी, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि एकदा गेली की आयुष्यात कधीच मिळत नाही. तिचं नाव माय आहे, तिला आई म्हणतात. त्या ठिकाणी ती पोरगी रडत होती. त्या आईला काय बोलावं काही कळत नव्हतं. तेवढ्याच सांगितलं एक काम करा बाई, माझ्या लेकीला त्या ठिकाणी हृदयाशी घेऊन झोपा, कारण आता तिला कोणी राहिलं नाहीये. कारण मला माहिती आहे तिचं काय होणार आहे, पण तिला त्या ठिकाणी जीव लावा, प्रेमानं त्या ठिकाणी हे करा. खूप वाटत होतं मला तिचं लग्न चांगलं करेल, तिला शिकवेल, पण ते माझ्या नशिबात नाही. या जगात सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे, आई नाही तर काही नाही. तेवढ्यात गाडी आली आणि जड अंतकरणानं त्या लेकीनं त्या आईला त्या ठिकाणी त्या ठिकाणी गाडीत चढवताना पाहिलं. नंतर तिला संभाजीनगर औरंगाबादच्या त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले घाटीमध्ये आणि तेवढ्यात तिला त्या ठिकाणी तिथं नेल्यानंतर त्या ठिकाणी परिस्थिती अशी गंभीर झाली. 2-3 दिवसानंतर तिनं माझी आठवण काढली. मला फक्त शेलूच्या ज्ञानदादाला थोडं भेटायचं आहे. फोन वगैरे काही नव्हते त्यावेळेस. एक वाघाचं वरुड आमच्याकडे, तिथली राजदूत नावाची गाडी मला घ्यायला आली त्या ठिकाणी. नंतर त्याने मला तिथं नेल्यानंतर त्या ठिकाणी तिनं सांगितलं खूप सांगण्यासारखे, आपली वेळ संपली. तिनं त्या ठिकाणी सांगितलं ज्ञानदादा तू कीर्तन करतो ना, एक काम कर ज्ञानदादा, कीर्तनामध्ये देवधर्म थोडाफार कमी सांगितलं तर चालेल, पण माझा नवरा खूप चांगला होता रे, पण दारू पिला की संशय घ्यायचा, दारूच्या नशेत त्याने त्या ठिकाणी असं केलं. तर तुला एक विनंती करते ज्ञानदादा, थोडं व्यसनाबद्दल बोलत जाय, एकावर जरी परिणाम झाला तर माझ्यासारख्या मरणाऱ्या बाया वाचतील. तेव्हापासून माझ्या डोक्यात त्या ठिकाणी ट्यूबलाईट पेटली. 30 वर्षापासून मी येड्यासारखं त्या ठिकाणी फिरतोय, फक्त व्यसनमुक्तीच्या कामामध्ये. निर्व्यसनी त्या ठिकाणी राहा, 50व वर्ष तुमचं खरं कारणी लागून जाईल. 2 लोकांनी जर दारू सोडली तरी तुमचं हे कारणी लागून जाईल, एवढा संदेश त्या ठिकाणी देतो. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये. मला या ठिकाणी बोलावलं. खरं तर सुराशे बाबाचं माझ्यावर पहिल्यापासून त्या ठिकाणी खूप प्रेम आहे नाही का, आणि त्यांनी त्या प्रेमाच्या पोटी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं. दोघांनी गोड मृदंग वाजवला, सर्व गायक वादक वृंद नाही का, दोन्ही तिन्ही व्यक्तींनी त्या ठिकाणी खूप मोठा वेळ या ठिकाणी दिला. सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि तुमच्या गावाची लिंता त्या ठिकाणी लगेच आम्ही जेव्हा आलो तेव्हा ती चप्पल काढली, तेव्हा ती दादा म्हणली मी घेतो माऊली. तसं नाही होणार म्हटलं. त्या ठिकाणी एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. बोलताना माझ्याकडून काही चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे बरोबर असेल ते सद्गुरू गजानन महाराजांची कृपा. कोणी सुद्धा उठण्याचा प्रयत्न करू नये. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली.
विठ्ठल जय जय विठ्ठल